वेलकम. आज आपण MPSC मेन्स GS2 यामधला एक लॉ बघणार आहोत. ठीक आहे. आपण इथं सिलेबसमध्ये बघू. GS2 GS2 इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड इंडियन पॉलिटिक्स अँड लॉ. यामध्ये 30 नंबरचा पॉइंट सम पर्टिनंट लॉ आपण जो बघणार आहोत तो हा आहे 5 नंबरचा. द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988. सर्वात इझिएस्ट लॉ जर कुठला असेल आपल्या सिलेबसमध्ये तो हा आहे. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आणि सर्वात छोटा ऍक्ट हाच असतो. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988. लास्ट सिलेबसमध्ये ऑब्जेक्ट मशिनरी अँड मेजर्स प्रोव्हाइडेड देअर इन हे वर्ड होते. डेफिनिशन्स हा वर्ड नव्हता. आपण आता ओल्ड सिलेबस बघू. ओल्ड सिलेबस प्रिव्हेन्शन करप्शन ऍक्ट 1988 हा पण उल्लेख नाही इथं. नवीन येते 1988 लिहिले बघा. ठीक आहे. आणि अजून काय नाही. ऑब्जेक्ट मशिनरी इथं काय लिहिलेले ऑब्जेक्ट मशिनरी अँड मेजर्स प्रोव्हाइडेड देअर इन डेफिनिशन्स बद्दल उल्लेख नव्हता. यावेळेस तो करण्यात आला आहे. ठीक आहे. तर आपण हा ऍक्ट इन डिटेल न बघता थोडक्यात बघूया, कारण की हा ऍक्ट इझी आहे. तुम्हाला वाचल्यावर पण समजून जाईल. ओके. तर एकदा द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988. ठीक आहे. तर किती चॅप्टर आहे या ऍक्ट मध्ये? चॅप्टर नंबर 1, 2, 3, 4 हा अमेंडमेंट केलाय त्यामुळे नंतर आलाय 4A आणि 5. म्हणजे 1, 2, 3, 4, 4A आणि 5. ठीक आहे. किती चॅप्टर आहेत? 1, 2, 3, 4, 4A आणि 5. 1, 2, 3, 4, 5, 6 चॅप्टर आहेत. ठीक आहे. पण याच्या पहिलेचा जो होता ना आपला ऍक्ट तो हा आहे. यामध्ये चॅप्टर नंबर 1, 2, 3, 4 अँड 5 म्हणजे 4A नव्हता. बरोबर. 4A नव्हता. 1, 2, 3, 4. ठीक आहे. आणि 5. 1, 2, 3, 4, 5. 5 चॅप्टर होते ओल्ड याच्यात. नवीन याच्यात 6 चॅप्टर आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. विचारू शकते MPSC की प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट मध्ये किती चॅप्टर आहेत? तर टोटल 6 चॅप्टर आहेत. 1, 2, 3, 4, 4A आणि 5. बरोबर. याच्यामध्ये कधी अमेंडमेंट करण्यात आलं माहिती आहे का? 2018 मध्ये. 2018 मध्ये या ऍक्ट मध्ये अमेंडमेंट करण्यात. ओके. काय अमेंडमेंट करण्यात आले आपण ते नंतर बघणार आहोत. ओके. तो ओरिजिनल किती होते? 5 चॅप्टर होते. नवीन याच्यात 6 आहेत. हे तुम्हाला आता कळालं. ओके. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे की कुठल्या कमिटीच्या रेकमेंडेशनवर हा ऍक्ट बनवण्यात आला होता 1988 मध्ये. तर त्या कमिटीचं नाव आहे संथानम कमिटी. संथानम कमिटी. ठीक आहे. संथानम कमिटीच्या रेकमेंडेशनवर 1988 ऍक्ट बनवण्यात आलाय हा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988. बाकी आपण या ऍक्ट मध्येच बघूया. ठीक आहे. इथे बघा, इथे लिहिलेलं आहे डेट ऑफ एनॅक्टमेंट किंवा कमेन्समेंट. इथे लिहिलेलं आहे 9 सप्टेंबर 1988. ठीक आहे.
1988चा हा 49 नंबरचा ऍक्ट होता. द प्रिव्हेन्शन अँड करप्शन ऍक्ट 1988. ठीक आहे. 1988 मध्ये त्या वर्षातला हा 49 नंबरचा ऍक्ट होता. आणि डेट ऑफ इम्प्लिमेंट म्हणा किंवा केम इन टू इफेक्ट किंवा कमेन्समेंट किंवा एनॅक्टमेंट जे काय म्हणायचं ते 9 सप्टेंबर 1988. ठीक आहे. कुठल्या कमिटीच्या रेकमेंडेशनवर? संथनम कमिटीच्या रेकमेंडेशनवर. ओके. त्यानंतर यात अमेंडमेंट होत गेले, 2-3 वेळा अमेंडमेंट झाले. पण रिसेंट अमेंडमेंट जर कोणी विचारलं रिसेंटली एकदम, तर रिसेंट अमेंडमेंट आपण काय सांगणार? 2018. डेट कुठली? 26 जुलै 2018. म्हणजे एक्झॅक्टली 3 वर्षापूर्वी 26 जुलै 2018 रिसेंट अमेंडमेंट आणि भरपूर अमेंडमेंट करण्यात आले. ठीक आहे. तर आपण ऍक्ट सुरू करण्यापूर्वी थोडक्यात त्याचं एकदा इंट्रोडक्शन बघू की हा ऍक्ट का भारतामध्ये घेऊन आलेत किंवा इम्प्लिमेंट करण्यात आलाय. ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे करप्शन, भ्रष्टाचार हे एक सोशल इव्हिल आहे. ठीक आहे. आता 5 मिनिटं मी जे बोलतो ते ऐकून घ्या फक्त. करप्शन हे एक सोशल इव्हिल आहे आणि प्रत्येकांना ते आवडत नाही. ठीक आहे. वी हेट इट. काही लोकांना ते आवडते भ्रष्टाचार, मोस्ट ऑफ द इंडियन्स डू नॉट लाईक करप्शन. ते हा जो आहे हा सोशल इव्हिल हा आपल्या देशाला बदनाम करतो. करप्शन इट इज शेम फॉर आवर कंट्री. सोशल इव्हिल करप्शन. करप्शन काय आहे? इट इज शेम फॉर आवर कंट्री. इट इज हॅबिट ऑफ आवर सोसायटी. नाउ डेज इट इज स्प्रेडिंग लाईक अ कॅन्सर. ठीक आहे. आता काय व्हायचं, आपण पहिले भ्रष्टाचार जेव्हा करायचो तेव्हा आपण पैसे द्यायचो. कशासाठी द्यायचो पैसे? कुठल्या तरी अधिकाऱ्याला किंवा कुठल्या तरी ऑफिसमध्ये पैसे द्यायचो. कशासाठी? की चुकीचं काम करून घेण्यासाठी. ब्राइब्स इज पेड फॉर गेटिंग रॉंग थिंग्स डन. बट आता काय झालंय? बट नाऊ ब्राइब्स इज पेड फॉर गेटिंग राईट थिंग डन ऑन राईट. आपण इतक्या पुढे आलेलो आहोत या भ्रष्टाचारमध्ये. पहिले आपण चुकीचं काम करून घेण्यासाठी पैसे खाऊ घालत होतो. आता आपलंच काम राईट टाइमवर व्हावं म्हणून आपले पैसे द्यावे लागत आहे. काही लोकांना अर्जंट असते, काही लोकांचं काम पेंडिंग राहते. सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर असताना पण गव्हर्नमेंटचे जे आहेत ॲडमिनिस्ट्रेशन किंवा ते ऑफिसेस ते आपलं काम करत नाहीत. त्याच्यामुळे आपण पैसे देऊन ते काम करून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे त्याला आपण कॅन्सर का म्हणतोय? हे हॅबिट आहे आपल्या सोसायटीची. पहिले आपण ब्राइब्स देत होतो चुकीचं काम करून घेण्यासाठी, पण आता आपण ब्राइब्स देतो राईट काम राईट वेळेवर किंवा राईट थिंग डन ऑन राईट टाइम, यासाठी आपण भ्रष्टाचार देतो किंवा पैसे देतो. आता करप्शन हे चालू आहे ब्रिटिश इंडियापासूनच, कारण की ब्रिटिश ऑफिसर खूप करप्टेड होते. ईस्ट इंडिया कंपनी खूप करप्टेड होती. ठीक आहे. त्याच्या काळातच आपण खूप पुढे गेलो या भ्रष्टाचारमध्ये. त्याला आपण म्हणतो ना वी रिच ॲट अ न्यू हाईट ड्युरिंग दिस कोलोनियल पिरियड. आता करप्शनसाठी एक ऍक्ट करण्यात आला होता. तो ऑलरेडी IPC मध्ये इन्क्लूड आहे. इंडियन पिनल कोड जे आहे ना 1860चं, इंडियन पिनल कोड ऑफ 1860, यामध्ये काही चॅप्टर आहेत की जिथं पब्लिक सर्वंट जर कुठले ऑफेन्सेस करत असेल, ठीक आहे, किंवा त्या भ्रष्टाचाराला प्रतिबंध करण्यासाठी IPC मध्ये कलम 161 to 165, ठीक आहे, IPC मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. 161 165 या सेक्शन मध्ये किंवा या कलम मध्ये पब्लिक सर्वंटने भ्रष्टाचार करावा नाही, करप्टेड सर्वंट्सला पनिशमेंट झाली पाहिजे, हे 161 to 165 या सेक्शन मध्ये सांगितलेलं आहे IPCच्या. ठीक आहे. तरी पण भ्रष्टाचार भारतात होत होता, म्हणून हा 1988चा नवीन कायदा तेव्हा करण्यात आला. ठीक आहे. आफ्टर इंडिपेंडन्स पण भरपूर ऍक्ट आपण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आणलेत, ते काही एवढे इफेक्टिव्ह नव्हते. 1988चा जेव्हा आपण ऍक्ट आणला ना, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम किंवा
त्यालाच आपण काय म्हणतो, द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988. हे जे आहे ना, हे याच्या पहिले ऑलरेडी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध किंवा अँटी करप्शन लॉज किंवा ऍक्ट, भ्रष्टाचार थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी ऑलरेडी काही ऍक्ट केले होते गव्हर्नमेंटनं. एक तर IPC मध्ये आहे, ठीक आहे, IPC 1860, तेव्हापासूनच आपण टाकलेले आहे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध. त्यानंतर 1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935, यामध्ये काही प्रोव्हिजन होते कशासाठी, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन, बट दॅट प्रोव्हिजन वेअर नॉट ॲडिक्वेट. ठीक आहे, एवढे ते प्रभावी नव्हते. आफ्टर इंडिपेंडन्स इन 1947, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट वॉज डायरेक्टेड फॉर करप्शन टू मेक IPC प्रोव्हिजन स्ट्रॉंग. 1947 मध्ये जेव्हा आपल्याला इंडिपेंडन्स मिळाला, त्यानंतर IPC मधले कलम अजून स्ट्रॉंग करण्यासाठी आपण प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आणला होता. ठीक आहे, तोही एवढा इफेक्टिव्ह नाही राहिला. एवढे ऍक्ट करून पण भ्रष्टाचार सुरूच होता किंवा तो चालतच होता. आता मेनी क्रिमिनल लॉ ऑफ करप्शन वेअर मेड इन 1988 बट वी आर नॉट इफेक्टिव्ह. म्हणजे आपण आता बघतच आलो ना की भ्रष्टाचाराविरुद्ध पण कसे कसे वेळोवेळी ऍक्ट केलेत, पण तरी पण ते एवढे इफेक्टिव्ह राहिले नाहीत. शेवटी 1988 मध्ये आपण सर्व गोष्टी जे आपण आतापर्यंत भ्रष्टाचारासाठी करत आलोय, सर्व लॉज भ्रष्टाचाराचे ते आपण केले, ते एका ठिकाणी आणले आपण 1988 मध्ये. सगळ्यात पहिले आपण सुरुवात करून केली 1860 मध्ये IPC मध्ये कलम 161 टू 165 यामध्ये भ्रष्टाचार रोखण्यासाठी काही प्रोव्हिजन्स टाकण्यात आले. त्यानंतर 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, यामध्ये पण काही प्रोव्हिजन्स होत्या. त्यानंतर 1947 मध्ये आपण एक ऍक्ट आणला होता टू प्रिव्हेंट करप्शन. त्यानंतर 1952 मध्ये पण आपण प्रयत्न केले, पण हे सगळ्या गोष्टी एवढ्या इफेक्टिव्ह नव्हत्या. ठीक आहे, मेनी क्रिमिनल लॉ ऑफ करप्शन वेअर मेड इन 1988 बट वेअर नॉट इफेक्टिव्ह. ठीक आहे, करप्शनसाठी खूप सारे लॉ करण्यात आले 1988 पर्यंत. 1988 पर्यंत हा एक झाला, हा एक आणि हा एक, त्याच्यानंतर परत एक केला होता. ठीक आहे, थोडक्यात काय 1988 पर्यंत आपण प्रयत्न केले, पण ते काही एवढं इफेक्टिव्ह नव्हते. मग ऑल दिस लॉज किंवा ऍक्ट हे सगळे कंबाईन केले टुगेदर आणि एक नवीन ऍक्ट आणला आपण 1988 मध्ये. आणि तो जो नवीन ऍक्ट इंट्रोड्यूस केला होता आपण, तो 9 सप्टेंबर 1988 ला एनॅक्ट केलाय. या ऍक्ट मध्ये सगळे प्रोव्हिजन्स होते IPC चे. आणि हा जो 1988 चा ऍक्ट आहे ना, यामध्ये 1860 चे पण प्रोव्हिजन्स टाकण्यात आले होते, 1935 च्या पण काही गोष्टी होत्या, 1947 च्या पण होत्या, 1952 च्या पण होत्या. जेवढे पण आतापर्यंत आपण भ्रष्टाचाराविरुद्ध कायदे आणले होते, ते सर्व कायदे एका ठिकाणी जमा केले आणि 1988 मध्ये आपण एक नवीन कायदा आणला जो थोडा स्ट्रिक्ट होता. ठीक आहे, अँटी करप्शन लेजिस्लेटिव्ह किंवा लेजिस्लेचर असं आपण त्याला म्हणू शकतो. 1988 चा जो ऍक्ट होता ना, यामध्ये प्रिव्हियस आपण जे पण भ्रष्टाचारासाठी काम केलेलं आहे, ते सर्व गोष्टी आपण एका ठिकाणी 1988 मध्ये आणला. ओके, आणि हा जो आहे 1988 चा द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988, ठीक आहे, इट एनलार्ज द स्कोप अँड कव्हरेज ऑफ करप्शन. ठीक आहे, की याने एक नवीनच काय म्हणता येईल त्याला, स्कोप देण्याचा प्रयत्न केला करप्शनसाठी. म्हणजे करप्शन प्रत्येक ठिकाणी तर चालू होतच, पण ते याच्या पूर्वीच्या ऍक्टमध्ये ते कव्हर होत नव्हतं. या ऍक्टमध्ये 1988 मध्ये आपण त्याला थोडं मोठं केलं आणि सर्व स्तरावरचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपण 1988 मध्ये प्रोव्हिजन्स आणले. ओके, आता हा जो ऍक्ट आहे ना 1988 चा, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988, हा होल इंडियाला लागू होतो. असं नाही की जम्मू काश्मीरला सोडलंय वगैरे, तसं नाही. अप्लाइज टू होल इंडिया. तो सिटीजन भारतात राहो का भारताच्या बाहेर राहो, आउटसाइड अँड इनसाइड
इंडिया applied. ठीक आहे. Still we introduce some act to prevent corruption. आता आपण 1988 मध्ये जर हा ऍक्ट आणला, ठीक आहे, मग त्यानंतर असं झालं का की आपल्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या? नाही. तरी सुद्धा आपल्याला काही गोष्टी कराव्या लागल्या, त्यामध्ये काही चेंजेस करावे लागलेत. फॉर एक्झाम्पल, आपण भ्रष्टाचार रोखण्यासाठी परत एक ऍक्ट आणला होता 2002 मध्ये, द प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002. त्यानंतर आपण आणलं होतं एक व्हिसल ब्लोअर्स प्रोटेक्शन ऍक्ट 2011. ठीक आहे. त्यानंतर द लोकपाल अँड लोकायुक्ताज ऍक्ट 2013. ओके. त्यानंतर आपण ब्लॅक मनी, अनडिस्क्लोज फॉरेन इन्कम अँड ॲसेट्स अँड इम्पोजिशन ऑफ टॅक्स ऍक्ट 2015. 1988 मध्ये आपण प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आणला. तो आणल्यावर मग सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या की नाही? कालांतराने आपल्याला हळूहळू काही अजून काही ऍक्ट आणावं लागले टू स्टॉप दिस करप्शन. 2002 मध्ये आणला, 11 मध्ये, 13 मध्ये, 15 मध्ये. ठीक आहे. स्टील वी इंट्रोड्यूस सम ऍक्ट्स टू प्रिव्हेंट करप्शन. ते होते 2002. 2002चं काय सांगितलं मी नाव? द प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002, व्हिसल ब्लोअर्स प्रोटेक्शन ऍक्ट 2011, द लोकपाल अँड लोकायुक्ताज ऍक्ट 2013, ब्लॅक मनी, अनडिस्क्लोज्ड फॉरेन इन्कम अँड ॲसेट्स अँड इम्पोजिशन ऑफ टॅक्स ऍक्ट 2015. ठीक आहे. याच्यासोबतच आपण काही सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन किंवा CBI किंवा इन्कम टॅक्स हे जे डिपार्टमेंट आहेत, हे अँटी करप्शन इनिशिएटिव्ह साठी काम करतातच. ठीक आहे. बरं, आता या ऍक्टमध्ये आपण आजचा जो ऍक्ट बघणार आहोत, यामध्ये किती चॅप्टर आहेत हे आपण बघितलं. 1, 2, 3, 4, 4A आणि 5. बरोबर. 4A आणि 5. बर, सेक्शन किती आहे? 31 सेक्शन आहे. बघा ना, फर्स्ट चॅप्टर त्याचं नाव आहे प्रिलिमिनरी, यामध्ये 2 सेक्शन्स आहेत. सेकंड चॅप्टर याचं नाव आहे अपॉइंटमेंट ऑफ स्पेशल जजेस, यामध्ये आहे 6 पर्यंत सेक्शन्स. चॅप्टर 3 याचं नाव आहे ऑफेन्सेस अँड पेनल्टीज. हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. चॅप्टर 3 इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, कारण की ह्या क्वेश्चनमध्ये म्हणजे MPSCच्या क्वेश्चन विचारतेच, पेनल्टी, पनिशमेंट ह्या गोष्टी विचारत असते. ऑफेन्सेस अँड पेनल्टीज हा आहे 7 पासून 16 पर्यंत. चॅप्टर 4चं नाव आहे इन्व्हेस्टिगेशन इंटू केसेस अंडर द ऍक्ट 17, 17A आणि 18. जिथं हा ए शब्द दिसणार, त्याचा अर्थ काय की तो ओरिजिनल ऍक्ट मध्ये नव्हता, नंतर ऍड करण्यात आला, अमेंडमेंट. चॅप्टर 4A हा अमेंडमेंट नंतर आला आहे. चॅप्टर 4A चं नाव काय? अटॅचमेंट अँड फोरफिचर ऑफ प्रॉपर्टी. चॅप्टर 5चं नाव सँक्शन फॉर प्रॉसिक्युशन अँड अदर मिसलेनियस प्रोव्हिजन्स. हा 19 पासून सुरू होतात सेक्शन्स, तर सेक्शन 31 पर्यंत. म्हणजे टोटल चॅप्टर आहेत 6 आणि सेक्शन्स आहेत 31. ठीक आहे. फक्त आता जो लास्ट सेक्शन आहे ना, हा 31, हा डिलीट करण्यात आलाय, रिपीट करण्यात आलाय. हा रिपीट केलाय 2001 मध्ये. बरोबर. चॅप्टर किती आहेत? 1, 2, 3, 4A, 4, 5. म्हणजे 4 आणि 4A, 5. एक मिनिट. 1, 2, 3, 4, 4A आणि 5 असे किती चॅप्टर आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 चॅप्टर आहेत. 31 सेक्शन आहे. पण शेवटचा जो सेक्शन आहे 31, तो डिलीट करण्यात आला आहे 2002 मध्ये. ठीक आहे. 2001 मध्ये, 2001च्या अमेंडमेंट मध्ये तो डिलीट करण्यात. आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऍक्ट काय आहे? इथे तर लिहिलेच ऍक्ट मध्ये, हे बघा ना, इथे लिहिलेच an act to consolidate and amend the law relating to the prevention of corruption and for matters connected therewith. ठीक आहे. यात काय सांगितलंय की ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऍक्ट काय आहे? इज टू अमेंड ऑल एक्झिस्टिंग लॉज रिलेटिंग टू करप्शन
with view to make them more effective by expanding scope and definition of public servant, widening coverage and strengthening of existing anti-corruption laws. हेच सांगत आहे. ऑब्जेक्टिव्ह काय या ऍक्टचं? द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988चं. an act to consolidate and amend the law, कुठले law relating to the prevention of corruption for matters connected therewith. ठीक आहे. its objective काय आहे? Objective is to amend all existing laws relating to corruption. जेवढे काही 1988च्या पूर्वीचे जे काही लॉज असतील, ठीक आहे, ते एका जागी आणणे आणि त्यामध्ये काही अमेंडमेंट करून 1988 मध्ये त्याचा समावेश करणे. कशासाठी आहे हे सगळ्या गोष्टी? विथ व्ह्यू टू मेक देम मोर इफेक्टिव्ह बाय एक्सपांडिंग स्कोप. हे जे होते ना याच्या पूर्वीचे ऍक्ट 1988 पूर्वीचे जे पण भ्रष्टाचार विरुद्ध जे कायदे होते, भ्रष्टाचारासाठी रोखण्यासाठी जे कायदे होते, ते एवढे प्रभावी नव्हते किंवा त्याचा स्कोप लिमिटेड होता. 1988 मध्ये आपण काय केलं? मोर इफेक्टिव्ह केला आणि ते एक्सपांड केलाय त्याचा स्कोप. त्यानंतर डेफिनेशन ऑफ पब्लिक सर्वंट. पब्लिक सर्वंट म्हणजे काय हे चांगलं एक्सप्लेन केलंय आपण 1988 मध्ये. ठीक आहे. याचं कव्हरेज वाईड केलंय, वाढवलं आहे आणि याच्या पूर्वीचे जे काही लॉज असतील अँटी करप्शन लॉज त्याला आपण स्ट्रेंथन केलंय, स्ट्रॉंग केलंय. स्ट्रेंथनिंग ऑफ एक्झिस्टिंग अँटी करप्शन लॉज. ठीक आहे. आता काय झालंय? मे 2011 इन मे 2011 एक मिनिट. ठीक आहे. एक शब्द तुम्ही ऐकला असणार की भारताने 2011 मध्ये भ्रष्टाचार विरोधी करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे या करारानुसार 2018 मध्ये भारताने या कायद्यात सुधारणा केली. ठीक आहे. आता कुठली स्वाक्षरी केली काय आपण ते थोडं तिथं बघूया. एक मिनिट. इन मे 2011 इंडिया signed or ratified 2 UN कन्व्हेन्शन. ठीक आहे. एक होतं UNCAC, याचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन अगेन्स्ट करप्शन. युनायटेड नेशन कन्व्हेन्शन अगेन्स्ट करप्शन. ठीक आहे. 2011 मे. आणि दुसरं आपण साईन केलं UNTOC, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन अगेन्स्ट ट्रान्सनॅशनल ऑर्गनाइज क्राईम. ओके. युनायटेड नेशन कन्व्हेन्शन अगेन्स्ट ट्रान्सनॅशनल ऑर्गनाइज क्राईम. आता आपण हे 2 कन्व्हेन्शन साईन केले 2011 मध्ये, म्हणून आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागले याचे प्रोटोकॉल. ठीक आहे. आणि त्या प्रोटोकॉल वेअर हे असे मेजर्स होते की तुम्ही तुमच्या देशात किंवा तुम्ही तुमच्या डोमेस्टिक लॉज मध्ये असे स्ट्रिक्ट प्रोव्हिजन आणा की त्यानं करप्शन कंट्रोल होईल. प्रोटोकॉल ensures you should bring measures to control corruption in your domestic laws related to corruption. यामध्ये तुम्ही एन्श्युअर करा की करप्शन कंट्रोल होईल यासाठी तुम्ही स्ट्रिक्ट प्रोव्हिजन्स किंवा मेजर्स आणलेत का. टू फुलफिल धिस इंटरनॅशनल ऑब्लिगेशन आवर पार्लमेंट पास लोकायुक्त लोकपाल 2013 ऍक्ट. To fulfill this international obligation, our parliament passed Lokayukt Lokpal 2013. It also amended existing 1988 Act. ठीक आहे. आता तुम्हाला कळालं ना की भारताने 2011 मध्ये भ्रष्टाचार विरोधी करारावर स्वाक्षरी केली.
त्यामुळे या करारानुसार आपल्याला आपल्या कायद्यामध्ये काही सुधारणा कराव्या लागल्या. अशा सुधारणा की जे करप्शनला कंट्रोल करेल. तुम्ही स्ट्रिक्ट प्रोव्हिजन्स किंवा मेजर्स तुमच्या लॉमध्ये घेऊन या, डोमेस्टिक लॉजमध्ये. डोमेस्टिक लॉज कुठले? जे करप्शनशी रिलेटेड आहेत. आपला कुठला होता भारतामध्ये एक्झिस्टिंग? 1988 ऍक्ट. ठीक आहे, करप्शन प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988. यामध्ये आपण काही अमेंडमेंट केले. ठीक आहे, तर सेक्शन 7, 8, 9, 12 यामध्ये आपण अमेंडमेंट केले, बरेच काही अमेंडमेंट केले. तर अमेंडमेंट कुठले केले ते आता आपण बघू. काय केलं आपण? आपण 2011 मध्ये साईन केलं ते युएनचे कन्व्हेन्शन, हे दोन UNCAC आणि UNTOC. ठीक आहे, तर यातले काही प्रोटोकॉल असे होते की तुम्हाला तुमच्या देशातल्या करप्शनचे जे लॉज आहेत त्यामध्ये तुम्हाला स्ट्रिक्ट प्रोव्हिजन्स आणावं लागतील. ठीक आहे, त्यासाठी आपण आपल्या पार्लमेंटने 2013 मध्ये लोकपाल आणि लोकायुक्त ऍक्ट पास केला आणि 1988 चा जो कायदा आहे आपल्याकडे, भ्रष्टाचार प्रतिबंधक किंवा प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट जो आहे, यामध्ये पण चेंजेस केले. चेंजेस काय केले आपण? सेक्शन 7, 8, 9, 12 यामध्ये म्हणजे 1988 चा जो ऍक्ट आहे आपला, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988, यामधल्या सेक्शन 7, 8, 9, 12, मी कुठले सेक्शन म्हणतोय हे बघा, हा आपला कायदा आहे. ठीक आहे, कायद्याचं नाव काय? प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988. यामधले सेक्शन 7 बघा, सेक्शन 7 सेक्शन 7 कुठला आहे? ऑफेन्स रिलेटिंग टू पब्लिक सर्वंट बिंग ब्राइब्ड. यामध्ये आपण काय केलं चेंजेस? पनिशमेंट वाढवली आपण. ठीक आहे, सेक्शन 7, 8, 9, 12 परत सांगतो मी एकदा. सेक्शन 7, 8, 9, 12 of the Act of 1988, the minimum sentence prescribed was 6 months, which after the amendment has been enhanced to 3 years. पहिले काय सांगत होते? सेक्शन 7, 8, 9 आणि 12 ऑफ 1988 ऍक्ट मध्ये कोणी भ्रष्टाचार केला तर त्याला 6 महिने शिक्षा होती, 6 मंथ. पण आपण 2000 मध्ये ते युएनचे जे कन्व्हेन्शन साईन केले त्याच्यानुसार आपल्याला मॅन्डेटरी होतं की आपल्या इंडियन जे लॉज आहेत भ्रष्टाचार रिलेटेड त्यामध्ये स्ट्रिक्ट प्रोव्हिजन्स घेऊन यायचे. त्यामुळे 6 मंथची जी शिक्षा होती ती वाढवून आपण 2013 मध्ये ती केली 6 मंथची वाढवून 3 इयर्स. ठीक आहे, नंतर इन दिस सेक्शन द मॅक्झिमम पिरियड ऑफ पनिशमेंट वॉज 5 इयर्स विच हॅज बीन एनहान्स टू 7 इयर्स. मॅक्झिमम शिक्षा 5 वर्ष होती, ती 7 केली आणि जी 6 होती ती 3 केली, म्हणजे अजून स्ट्रिक्ट केलं. बरोबर. त्यानंतर सेक्शन 13 मध्ये काय चेंजेस केले बघा. सेक्शन 13, क्रिमिनल मिसकंडक्ट बाय पब्लिक सर्वंट. द मिनिमम imprisonment prescribed earlier was 1 year, which has been enhanced to 4 years by amendment. जे सेक्शन 13 होतं, 7, 8, 9, 12 मधलं कळलं तुम्हाला. 6 महिन्याची शिक्षा 3 वर्ष केली, 5 ची शिक्षा 7 वर्ष केली, हे तर कळालं. पण सेक्शन 13 मध्ये 1 इयर होती पनिशमेंट, ती वाढवून 4 इयर केली. ठीक आहे, कधी झाल्या सगळ्या गोष्टी? जेव्हा आपण 2013 मध्ये अमेंडमेंट घेऊन आलो 1988 ऍक्ट मध्ये, आणि लोकपाल किंवा लोकायुक्त ऍक्ट 2013 जेव्हा घेऊन आलो तेव्हा. कशामुळे आणावं लागलं आपल्याला हे अमेंडमेंट? कारण की आपण 2011 मध्ये युएनचे 2 करप्शन रिलेटेड कन्व्हेन्शन साईन केले होते. ठीक आहे, सेक्शन 13, क्रिमिनल मिसकंडक्ट बाय पब्लिक सर्वंट. द मिनिमम imprisonment prescribed earlier was 1 year, which has been enhanced to 4 years by amendment. The period of maximum sentence is also amended and fixed to 10 years, which was earlier 7 years. जो 7 वर्ष होता तो आपण 10 केला. म्हणजे सेक्शन 13 बघू आता आपण एकदा. सेक्शन 13 मध्ये 1 इयरचं 4 इयर केलं, 7चं 10 केलं शिक्षा. बरोबर. आता एकदा आपण सेक्शन 13 कडे जाऊ. सेक्शन 13, हे बघा, सेक्शन 13चं नाव काय? क्रिमिनल मिसकंडक्ट बाय पब्लिक सर्वंट. ठीक आहे,
एनी पब्लिक सर्वंट हु कमिट्स क्रिमिनल मिसकंडक्ट शाल बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर टर्म विच शाल नॉट बी लेस दॅन 4 years बट विच मे एक्सटेंड टू 10 years. आता इथं बघा, इथं लिहिलंय हे जे 4 years आहे ना आणि 10 years आहे. मॅक्झिमम 10 years आणि मिनिमम 4 years. तर पहिले मॅक्झिमम किती होतं? मॅक्झिमम पहिले कमी होतं. किती होतं ते? 7 होतं. 10च्या ऐवजी इथं होतं 7 होतं. ते आता 10 केलंय. आणि इथं 1 year होतं, ते 4 year केलं. आता आपण ओल्ड मध्ये बघू सेक्शन 13. हा ओल्ड आहे का बघू जावं पहिले. हो, बहुतेक हा ओल्डच आहे. सेक्शन 13 कुठे गेला यातला? क्रिमिनल मिसकंडक्ट बाय पब्लिक सर्वंट. ओके, यामध्ये नाही, हे तो ओरिजिनल आहे. ओके, जे ओल्ड होतं ना, आता यामध्ये दिसत नाहीये. बट जे सांगतोय लक्षात ठेवा की सेक्शन 13 मध्ये पहिले मिनिमम जेल होतं 1 year, ते अमेंडमेंट नंतर 4 years केलं. आणि मॅक्झिमम होतं 7 years, ते 10 years केलं. हे चेंजेस फक्त तुम्ही लक्षात ठेवा, बाकी नाही लक्षात ठेवलं ते चालेल. ठीक आहे, या इथेच कुठेतरी 1 मिनिट सांगा फक्त, आपण शोधू. ओके, हे बघा हे बघा हे बघा हे बघा, इथं काय लिहिलंय? 4 years आणि 10 years. ठीक आहे, मिनिमम आता 4 years झालं, जे पहिले 1 वर्ष होतं. आता हे जे आहे ना, हे 2, इथं बघा, हे 2 लिहिले, हे खाली बघा, इथे 2 मध्ये बघा, अमेंडमेंट झाले. पहिले 1 year होतं. आता 2014 पासून 16/1 म्हणजे 16 जानेवारी 2014 पासून ते 1 yearचं आपण केले 4 year. आणि जे 7 year होतं 16/1/14 पासून ते 7 yearचं आपण केले 10 years. ठीक आहे, हे 3, हे इथं 3. कळत आहे ना मी काय बोलत आहे? ओके, आता सेक्शन 14 मध्ये काय चेंजेस केले ते बघू आपण. सेक्शन 14चं नाव आहे हॅबिच्युअल. हे इकडे लक्ष द्या, आपण अजून ऍक्ट सुरूच नाही केलाय. या ऍक्टचं आपण इंट्रोडक्शनच बघत आहोत. हा तुम्हाला माहिती आहे आपले नियम काय आहे? आपण कुठले ऍक्ट शिकताना पहिला अर्धा घंटा आपण त्या ऍक्ट बद्दल बोलून घेतो. कशामुळे आला हा ऍक्ट, काय होतं याच्यात गोष्टी. तुम्ही पहिला हा फार इकडे लक्ष द्या, नंतर आपण जाणार प्रत्येक सेक्शन आपण बघणार. अजून मी ऍक्ट सुरूच नाही केलाय. पण UN कन्व्हेन्शन 2011 मध्ये आपण साईन केले होते, त्यानुसार आपल्याला काही चेंजेस करावे लागले. ते चेंजेस हेच आहेत की सेक्शन 7, 8, 9, 12 मध्ये जी शिक्षा 6 महिन्याची होती ती वाढवून 3 वर्ष केली. मॅक्झिमम 5 years होती ती 7 years केली. नंतर आपण सेक्शन 13 मध्ये बघितलं, जी 1 yearची होती मिनिमम ती 4 वर्ष केली. मॅक्झिमम 7 years होती ती 10 वर्ष शिक्षा केली. 14 मध्ये काय चेंजेस केले ते बघा. सेक्शन 14, हॅबिच्युअल committing of offenses under section 8, 9, 12, the earlier punishment prescribed therein was 2 years. Now this minimum punishment is fixed to 5 years. सेक्शन 14 मध्ये हे 5 years दिसत आहेत ना, हे पहिले पहिले किती होतं माहिती का? हे होतं पहिले 2 years. ठीक आहे, हे इथे लिहिले 1, बघा 2 years होतं, ते आता आपण केलंय 5 years. ओके, त्यानंतर इन दिस सेक्शन म्हणजे 14 मध्येच याच सेक्शन मध्ये मॅक्झिमम पनिशमेंट वॉज 7 years, ते आपण केली 10 years, विच मे बी एक्सटेंडेड टू 10 years. पहिले इथं 7 years होतं, पण 2012-13 मध्ये आपण चेंजेस केले. 14 पासून ते लागू झाले, जानेवारी 14 पासून. सेक्शन 15 मध्ये पण असे चेंजेस झाले. आपल्याला काय सांगितलं होतं युएनने की तुम्ही स्ट्रिक्ट प्रोव्हिजन घेऊन या. मग स्ट्रिक्ट प्रोव्हिजनसाठी आपण हे पनिशमेंट वाढवून घेतले. सेक्शन 50 मध्ये सांगितले द मिनिमम पनिशमेंट इज 2 years. द मॅक्झिमम पनिशमेंट इज नाउ एनहान्स टू 5 years, विच वॉज 3 years इन द ओरिजिनल लॉ. आता पहा, ही जी आहे ना मॅक्झिमम, ही वाढवली 5 वर्ष. ठीक आहे, जी पहिले 3 वर्ष होती, आता ती आपण 5 केली. ठीक आहे, नंतर सेक्शन 19 मध्ये काय चेंजेस केले आपण?
सेक्शन 19 मध्ये चेंजेस केलेत. द पॉइंट ऑफ सँक्शन फॉर प्रॉसिक्युशन इन दिस सेक्शन आफ्टर द वर्ड्स एक्सेप्ट विथ द प्रिव्हियस सँक्शन द वर्ड्स सेव्ह ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड इन द लोकपाल अँड लोकायुक्त ऍक्ट 2014 हॅज बीन इन्सर्टेड. काय झालंय, हा जो वर्ड आहे ना, ही लाईन ऍड करण्यात आली, बस एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, सेक्शन 19 मध्ये ही एक लाईन ऍड करण्यात आली. आता आपण एक एक ऍक्ट बघूया. त्याच्या पहिले मग तुम्हाला काय सांगायचं आहे की आपण 2011 मध्ये 2 कन्व्हेन्शन साईन केले. त्या कन्व्हेन्शनचं नाव काय होतं, UNCAC युनायटेड नेशन कन्व्हेन्शन अगेन्स्ट करप्शन. दुसरं होतं UNTOC युनायटेड नेशन कन्व्हेन्शन अगेन्स्ट ट्रान्सनॅशनल ऑर्गनाइज क्राईम. ठीक आहे, यानुसार काही आपल्याला चेंजेस करावे लागलेत आपल्या डोमेस्टिक ऍक्टमध्ये. ठीक आहे, तर आपण काय केलं, पहिले सेक्शन 7, 8, 9, 8, 9 आणि 12 यामधल्या पनिशमेंट आपण वाढवल्या. त्यानंतर सेक्शन 13 मधल्या पण पनिशमेंट ज्या होत्या ते वाढवल्या आपण. 14 मध्ये चेंजेस केले, 15 मध्ये चेंजेस केले आणि 19 मध्ये चेंजेस केले. ठीक आहे, सेक्शन 7, 8, 9, 12, सेक्शन 13, 14, 15, 19 यामध्ये आपण चेंजेस केले 2013 मध्ये आणि 2014 पासून ते लागू झाले जानेवारी 2014 पासून. ठीक आहे, अजून आपण ऍक्टला सुरुवात केली नाही. ओके, पुढे बघा. 12 categories of person appointed or not appointed, they are under definition of public servant. आता नाही का, पब्लिक सर्वंटची डेफिनेशन वाढवलेली. हे बघा, पब्लिक सर्वंटची डेफिनेशन कुठे आहे, डेफिनेशन्स मध्ये आहे. चॅप्टर नंबर 1 यामध्ये प्रिलिमिनरी चॅप्टर नंबर 1 चं नाव, यामधलं पहिला सेक्शन आहे शॉर्ट टायटल अँड एक्सटेंट. नंतर बघू दुसरा सेक्शन इम्पॉर्टंट आहे डेफिनेशन्स, कारण की आपल्या नवीन सिलेबसमध्ये डेफिनेशन्स बद्दल खास उल्लेख केलेला आहे. इथे डेफिनेशन्स बद्दल उल्लेख आहे सिलेबसमध्ये. ओल्ड सिलेबसमध्ये डेफिनेशन्स नव्हतं. हे बघा, इथे डेफिनेशन्स हा शब्द नव्हता, त्याच्यामुळे आपल्या डेफिनेशनवर लक्ष द्यायचं आहे. या डेफिनेशनमध्ये इम्पॉर्टंट डेफिनेशन सगळ्यात ही आहे, पब्लिक सर्वंट. पब्लिक सर्वंट म्हणजे काय, तर 12 प्रकारचे पब्लिक सर्वंट सांगितलेले आहेत. हे बघा, 1 पासून तर 12 पर्यंत असे 12 कॅटेगरीज ऑफ पब्लिक सर्वंट सांगितलेले आहे. आता हे पर्सन किंवा हे पब्लिक सर्वंट मे बी अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट ऑर नॉट अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट. ठीक आहे, तर कुठले आपण ते नंतर इन डिटेल बघणार आहोत. ठीक आहे, तर हे 12 जे कॅटेगरी आहेत दे आर अंडर द डेफिनेशन्स ऑफ पब्लिक सर्वंट. आता करप्शन हे जे आहे ना, भ्रष्टाचार, ह्या सगळ्या गोष्टी आपण कशासाठी बघत आहोत, भ्रष्टाचार रोखण्यासाठी. करप्शन थ्रेटन्स रूल ऑफ लॉ. तर भ्रष्टाचार होत असेल ना, आपण जे म्हणतो आपल्या देशात कायद्याचं राज्य आहे, मग ते राहणार नाही. जर आपण करप्शन करत राहिलो तर आपण कुठं नियम फॉलो करणार आहे. ठीक आहे ना, इट थ्रेटन्स रूल ऑफ लॉ, इट अंडरमाइन्स गुड गव्हर्नन्स. नंतर फेअरनेस अँड सोशल जस्टिस. पुन्हा आपल्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी हा अडथळा आहे, हिंड्रन्स टू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. करप्शन अफेक्ट्स क्रेडिबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट अँड इकॉनॉमी. इकॉनॉमीची पण क्रेडिबिलिटी अफेक्ट होते करप्शनमुळे. याच्यामुळे काय होते, ऑनेस्ट अँड डेडिकेटेड पर्सन इन पब्लिक लाईफ आपल्याला मिळत नाही. ठीक आहे, आता आपण हे रोखू शकतो कसं, कंट्रोल ओव्हर इलेक्टोरल एक्सपेन्सेस. ठीक आहे, नंतर आपण बघणार आहोत इन डिटेल, सध्या मी थोडक्यातच सांगत आहोत. आता करप्शनने काय, करप्शनमुळे काय होते, आपली इंडियाची इमेज थ्रू आउट वर्ल्ड खराब होत आहे. इट वर्सन्स आवर इमेज इन वर्ल्ड किंवा ग्लोबली आपली इमेज खालावते. ठीक आहे, आता 2018 मध्ये आपण या ऍक्टमध्ये चेंजेस केले, भरपूर चेंजेस केले. ते कुठले चेंजेस केले आपण ते आधीच इथे बघून घेऊ, नंतर आता आपण थोडक्यात तो ऍक्ट सुरू करणार आहोत. ओके, आता आपण आतापर्यंत ज्या गोष्टी बघितल्या ना हाफ एन आवर मध्ये, या एक इम्पॉर्टंट होतं हे ऍक्ट समजून घेण्यासाठी. ठीक आहे, 40 मिनिटं झाली, पण ते सर्वात इम्पॉर्टंट गोष्टी आपण बघितल्या. आता पुढच्या 20 मिनिटात हा ऍक्ट पूर्ण संपून जाईल. 2018 मध्ये काही आपण चेंजेस केले या ऍक्टमध्ये, ते आपण इथे बघणार आहोत. 2018 मध्ये काही चेंजेस केले. पहिला चेंज काय केलं आपण, चेंज टू ब्रिंग ट्रान्सपरन्सी, इन्क्रीज लेवल ऑफ अकाउंटेबिलिटी. या ऍक्टमध्ये काही चेंजेस केले
कुठले चेंजेस केले आपण ते नंतर बघू, पण त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय होते चेंजेस करण्याचे, की ट्रान्सपरन्सी आणायची आणि अकाउंटेबिलिटी वाढवायची. ठीक आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी. त्यामुळे आपण काही चेंजेस केले. दुसरा चेंज केला, डोंट मिसयूज ऑफ गव्हर्नमेंट प्रॉपर्टी बाय दॅट ऑफिसर. जर त्याने मिसयूज केलं तर मग चार्ज विथ FIR. आता एखादा तहसीलदार आहे, तो त्याचा गव्हर्नमेंटचा बंगला, गव्हर्नमेंटची गाडी जर पर्सनल गोष्टीसाठी यूज करत असेल किंवा कुठं त्याची गव्हर्नमेंटची गाडी कुठे भाड्याने देत असेल, त्याच्या नातेवाईकाला देत असेल, तर मग हे मिसयूज ऑफ गव्हर्नमेंट प्रॉपर्टी बाय दॅट ऑफिसर. तर तो असं करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, चार्ज विथ FIR. हे आतापर्यंत नव्हतं या ऍक्टमध्ये, 1988 ऍक्ट. 2018 मध्ये ते पण करण्यात आले. 2018 मध्ये तुम्ही जर ते युट्यूबवर व्हिडिओ ऐकला असेल खासदारांचा, स्पेशली पूनम महाजनचा, त्या मॅडमने पण चांगलं एक्सप्लेन केलंय हा ऍक्ट, की आपण 2018 मध्ये काय चेंजेस घेऊन आलो टू स्टॉप करप्शन किंवा टू प्रिव्हेंट करप्शन. नंतर डिसप्रोपोर्शनेट ॲसेट. तिसरं काय चेंजेस झाले, जर एका माणसाचा पगार 30,000 असेल आणि त्याचं घर जर 3 कोटीचं असेल, तर मग काही ताळमेळ नाही आहे की तुमचा एवढा पगार, तुम्ही आयुष्यभर पण एवढा पगार घेतला तरी 3 कोटीचं घर नाही बांधू शकत ना. तर डिसप्रोपोर्शनेट ऑफ ॲसेट जर सापडत असेल तो ऑफिसरकडे, तर मग त्याच्यावर कारवाई होणार. ठीक आहे, तुमच्या पगाराच्या तुलनेत मग तुमचा तेवढा खर्च तसाच पाहिजे. नंतर चौथं चेंजेस करण्यात आले, पर्सन हु इज पेइंग ब्राईब विल बी गिवन स्ट्रिक्ट पेनाल्टी. आता असं नव्हतं की आपण पैसे देत होतो आणि तो ऑफिसर घेत होता, फक्त ऑफिसरला शिक्षा होत होती. नाही, 2018 नंतर काय की जो घूस किंवा जो भ्रष्टाचार देतो, जो माणूस त्या अधिकाऱ्याला पैसे देतो, तो पण तेवढाच दोषी आहे. ठीक आहे, पर्सन हु इज पेइंग ब्राईब विल बी गिवन स्ट्रिक्ट पेनाल्टी, हे 2018 मध्ये सांगितण्यात आले. नंतर 5वा पॉईंट आहे, पनिश ब्राईब गिव्हर्स अँड ब्राईब टेकर्स. म्हणजे देणेवाला भी किंवा देणारा पण आणि घेणारा पण, दोघांना पण पनिशमेंट झाली पाहिजे. 6वं चेंजेस करण्यात आले, रिटायर ऑफिसरला पण या लॉ मध्ये घेऊन आले किंवा त्याचा कार्यकाळ. म्हणजे एखादा माणूस रिटायर झाला आणि 2-3 वर्षानंतर कळलं की त्याच्या कार्यकाळात हा भ्रष्टाचार झाला होता. त्याच्या आधीचा जो ऍक्ट होता ना 1988, यामध्ये त्या गोष्टी कव्हर होत नव्हत्या. तो रिटायर झाला, त्यानंतर त्याच्या कुठली कारवाई होणार नाही. पण नाही, 2018 मध्ये एक अमेंडमेंट करण्यात आलं, रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांची पण चौकशी होऊ शकते. त्यांना पण दोषी, त्यांचा गुन्हा दाखल होऊ शकतो जर त्यांच्या कार्यकाळात काही भ्रष्टाचार झाला असेल तर. नंतर आता आपण म्हटलं की ब्राईब देणारा पण शिक्षा होणार, ब्राईब घेणारा ऑफिसरला तर शिक्षा होईलच, पण देणाऱ्याला पण होईल. पण जर एखाद्या ऑफिसरला पकडायचं असेल आपल्याला, हा भ्रष्टाचार करतोय, मग आपल्याला दिल्याशिवाय तर काही पर्याय नाही ना. त्याला आपण देऊ तेव्हा समजेल ना कॅमेरामध्ये तो भ्रष्टाचार करतोय. मग देणाऱ्याला पण शिक्षा आहे, मग ते ऑफिसर समोर येणारच नाही. तर त्यासाठी त्यांनी एक नवीन क्लॉज आणला होता याच्यात, व्हिसल ब्लोअर. 7 दिवसाच्या आत जर तुम्ही भ्रष्टाचार त्या माणसाला दिला, तुमचा उद्देश काय होता की त्या माणसाला पकडलं पाहिजे अँटी करप्शन ब्युरोनं, किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, किंवा त्या माणसाला तुम्हाला दाखवायचं आहे की हा किती भ्रष्टाचार करतो, हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही जर त्याला पैसे खाऊ घालत असणार आणि कुठून तरी शूटिंग काढून त्याला पकडत असणार, तर तुम्ही त्याला पैसे दिले तर तुम्ही पण गुन्हेगार होणारच. बट तुम्ही पैसे दिले आणि 7 दिवसात जर तुम्ही कंप्लेंट केली की मी त्याला पैसे दिले होते यासाठीच की त्याचा मला खरा चेहरा समोर आणायचा होता, त्यामुळे मी त्याला पैसे दिले, मी एक व्हिसल ब्लोअर आहे. ठीक आहे, मला त्याचं भांडं फोडायचं होतं त्या अधिकाऱ्याचं की तो असा घूस घेतो, त्यामुळे मी पैसे दिले. जर हे तुम्ही त्यासाठी जर काम करत असाल म्हणून तुम्ही पैसे दिले, तर तुम्हाला 7 दिवसाच्या आत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन किंवा ACB कडे जाऊन, अँटी करप्शन ब्युरोकडे जाऊन सांगावं लागेल तुम्ही पैसे खाऊ घातले, जस्ट त्याला एक्सपोज करण्यासाठी, त्या माणसाला एक्सपोज करण्यासाठी. ठीक आहे, कारण की नवीन 18 मध्ये काय केलंय आपण अमेंडमेंट या ऍक्ट मध्ये 1988च्या, की देणारा पण दोषी आहे आणि घेणारा पण दोषी आहे. पण घेणारा जेव्हा तो ऑफिसर भ्रष्टाचार करतो, हे कसं प्रूव्ह करतो आपण, जेव्हा पैसे देतो त्याला आणि तो घेतो आणि आपण कुठल्या तरी एखाद्या माणसासमोर त्याला ते दाखवतो की पहा हा पैसे खाऊ घालतो, किंवा एखाद्या कॅमेरामध्ये आपण रेकॉर्ड करतो. देणारा आणि घेणारा, ठीक आहे ना, हा ऑफिसर आहे, हा कस्टमर आहे. हा पैसे देईल तेव्हाच पकडला जाईल ना, पैसे देणाऱ्याला पण शिक्षा आहे या ऍक्टमध्ये. पण जर तुमचा हेतू असा असेल की या ऑफिसरला एक्सपोज करायचं म्हणून पैसे खाऊ घालायचे असेल, तर यू आर सेफ. तुम्ही 7 दिवसाच्या आत कंप्लेंट करू शकता की बाबा मी याला पैसे खाऊ घातले, जस्ट टू एक्सपोज हिम. ठीक आहे, होप सो मी जे बोलत आहे तुम्हाला त्या गोष्टी कळत आहे. आपण आपल्या ऍक्टकडे सुरू करू. आता आपण आपला ऍक्ट सुरू करूया.
द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988, अरेंजमेंट ऑफ सेक्शन्स. चॅप्टर नंबर 1 प्रिलिमिनरी, यामध्ये 2 सेक्शन्स आहेत. शॉर्ट टायटल अँड एक्सटेंट, दुसरं आहे डेफिनेशन्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आयोगाने विचारलं सेक्शन 2 ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट काय आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे डेफिनेशन्स आहे. ठीक आहे. चॅप्टर 1 चं नाव काय आहे? प्रिलिमिनरी. चॅप्टर 2 चे नाव अपॉइंटमेंट ऑफ स्पेशल जजेस. यामध्ये सेक्शन 3 पॉवर टू अपॉइंट स्पेशल जजेस. सेक्शन 4 केसेस ट्रायबल बाय स्पेशल जजेस. सेक्शन 5 प्रोसिजर अँड पॉवर्स ऑफ स्पेशल जज. सेक्शन 6 पॉवर टू ट्राय समरली. ठीक आहे, पॉवर टू ट्राय समरीली. ओके. त्यानंतर चॅप्टर 3 ऑफेन्सेस अँड पेनल्टीज. हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे, ऑफेन्सेस अँड पेनल्टीज. सेक्शन 7, 8, 9, 10, 11 to 16 पर्यंत सगळे सेक्शनच इम्पॉर्टंट आहे. ओके. तर आता आपण या ऍक्टला सुरू करूया. एक मिनिट. आता आपण थोडक्यात बघू, कारण तुम्हाला वाचल्यावर पण हा ऍक्ट समजून जाईल. द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988, ऍक्ट नंबर 49 ऑफ 1988, म्हणजे त्या वर्षीचा हा 49 नंबरचा ऍक्ट होता. 9 सप्टेंबर 1988 पासून एनॅक्ट किंवा कमेन्समेंटची डेट. कशासाठी आहे? अन ऍक्ट टू कन्सोलिडेट अँड अमेंड द लॉ रिलेटिंग टू प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन अँड फॉर मॅटर्स कनेक्टेड देअरविथ. enacted by Parliament in the 39th year of Republic of India. ठीक आहे, 1950 फर्स्ट इयर ऑफ रिपब्लिक, 1988 39th इयर ऑफ रिपब्लिक, त्या वर्षी आपण हा ऍक्ट आणला. ठीक आहे. अंमलबजावणी कधीपासून आहे? 9 सप्टेंबर 1988. कशासाठी आहे? भ्रष्टाचाराला प्रतिबंध करण्यासाठी. ठीक आहे. काही तरतुदी भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यास अपुऱ्या असल्यामुळे पार्लमेंटने 1988 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा संमत केला. ठीक आहे. संथानम समितीच्या शिफारशीनुसार त्यात सुधारणा करण्यात आल्या किंवा तो ऍक्ट बनवण्यात आला. सेक्शन 1 काय आहे? चॅप्टर नंबर 1, त्याचं नाव आहे प्रिलिमिनरी. त्यामध्ये सेक्शन 1 आहे शॉर्ट टायटल अँड एक्सटेंट. काय सांगतो हे? नाव आणि विस्तार. बरोबर. ऍक्टचं नाव काय राहील? दिस ऍक्ट मे बी कॉल्ड द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988. ओके. एक्सटेंट. इट एक्सटेंड्स टू होल ऑफ इंडिया. आता जम्मू आणि काश्मीर काही राहिलं नाही तसं, म्हणून होल ऑफ इंडिया. इट अप्लाइज ऑल्सो टू ऑल सिटीजन्स ऑफ इंडिया अँड आउटसाइड इंडिया. हे इम्पॉर्टंट आहे, विचारले एकदा आयोगाने. सिटीजन्स ऑफ इंडिया आउटसाइड किंवा इनसाइड, दोन्ही, इनसाइड अँड आउटसाइड ऑफ इंडिया. बरोबर. त्यानंतर सेक्शन 2 आहे डेफिनेशन्स. इन दिस ऍक्ट अनलेस द कंटेक्स्ट अदरवाइज रिक्वायर्स. आता काही टर्म्स येतील त्या या ऍक्टमध्ये, त्या टर्म्स तुम्हाला कळाल्या नाही तर तुम्हाला डेफिनेशन्स मध्ये येऊन बघावं लागेल. पण तो जो आहे ना, इनसाइड अँड आउटसाइड इंडिया, हा कायदा सर्व भारताला तसेच भारताबाहेरील सर्व भारतीय नागरिकांना लागू असेल. ठीक आहे. पहिली डेफिनेशन आहे इलेक्शन. इलेक्शन म्हणजे काय? इलेक्शन मीन्स एनी इलेक्शन by whatever means held under any law for purpose of selecting members of, म्हणजे फॉर सिलेक्टिंग मेंबर्स ऑफ पार्लमेंट, लेजिस्लेचर किंवा लोकल ऑथॉरिटी किंवा अदर पब्लिक ऑथॉरिटी, यासाठी जे काय प्रोसेस असेल त्याला आपण इलेक्शन म्हणू. ठीक आहे, या ऍक्ट नुसार. आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की या ऍक्टचं नाव जे आहे हे आहे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988. सगळ्या टर्म्स यात दिलेल्या आहे डेफिनेशन्स मध्ये, पण करप्शनची डेफिनेशन नाही सांगितली, कुठेच नाही आहे. ए काय सांगते? इलेक्शनची डेफिनेशन. नंतर अमेंडमेंट केलंय ए हे प्रिस्क्राईबची डेफिनेशन सांगते. बी सांगते पब्लिक ड्युटीची डेफिनेशन. बट कुठेच असं यामध्ये सेक्शन 2 मध्ये करप्शनची डेफिनेशन नाही.
कारण काय, जर करप्शनची डेफिनेशन डिफाईन करून ठेवली असते ना, मग लोकांनी त्या डेफिनेशनचा म्हणजे ज्या गोष्टी त्या डेफिनेशन मध्ये येत नाही तशा इलिगल ऍक्टिव्हिटीज लोकांनी केल्या असत्या आणि सांगितलं असतं की करप्शन नाहीये, कारण की या ऍक्टमध्ये करप्शनची डेफिनेशन अशी अशी दिलेली आहे. ठीक आहे ना, ते लिमिटेड झालं असतं तो स्कोप. करप्शन वर्ड नॉट डिफाईन्ड बिकॉज दे वॉन्ट टू वायडर द कन्सेप्ट ऑफ ऑल इलिगल ऍक्टिव्हिटीज. त्यांना काय माहित पुढे चालून थ्रू इंटरनेट पण करप्शन करू शकतात. मग तेव्हा जर 1988 मध्ये करप्शन डेफिनेशन सांगितली असती की पैसे घेणे म्हणजे करप्शन, आता लोक ऑनलाईन पैसे पाठवतात. ठीक आहे ना, म्हणजे इलिगल ऍक्टिव्हिटीजचे नवीन नवीन रूप पुढं जसं ऍडव्हान्समेंट होत राहील तसं तसं दिसणार. कुठल्याही इलिगल ऍक्टिव्हिटीज हे करप्शन मध्ये आली पाहिजे म्हणून त्यांनी डेफिनेशन सांगितलीच नाही. फ्युचरमध्ये काही ऍक्टिव्हिटीज अशा असतील की ज्या इलिगल असतील, पण जर तेव्हा 1988 मध्ये ती करप्शन डेफिनेशन सांगून ठेवली असती तर ते ॲज अ करप्शन आपण त्याला पकडलं नसतं. म्हणून सगळ्या इलिगल ऍक्टिव्हिटीज या कायद्यामध्ये आल्या पाहिजे किंवा याच्या अंडर आल्या पाहिजे, म्हणून त्यांनी करप्शन डेफिनेशन सांगितलीच नाही. तो वाईड केलाय कन्सेप्ट. फ्युचर ऍक्टिव्हिटीज विल नॉट किंवा फ्युचर ऍक्टिव्हिटीज विल गेट इन्व्हॉल्व इन दिस ऍक्ट. ज्या इलिगल ऍक्टिव्हिटीज या ऍक्टमध्ये कव्हर झाल्या पाहिजे म्हणून त्यांनी करप्शनची डेफिनेशन सांगितली नाही. कळत आहे मी काय बोलत आहे? ठीक आहे, पुढचं सांगितलंय प्रिस्क्राईबची डेफिनेशन. प्रिस्क्राईबची डेफिनेशन काय सांगितले वाचू आपण. प्रिस्क्राईब मीन्स prescribed by rules made under this act and the expression prescribed shall be construed accordingly. म्हणजे काय सांगितलं माहिती का, की हा ऍक्ट इम्प्लिमेंट करताना काही रूल्स असतील, काही रूल्स अँड रेग्युलेशन असतील. तर स्टेट गव्हर्नमेंट जर हा ऍक्ट त्याच्या याच्यात अप्लाय करत असेल मग स्टेट गव्हर्नमेंट काही स्वतःचे रूल्स बनवू शकते. प्रिस्क्राईब बाय स्टेट गव्हर्नमेंट, प्रिस्क्राईब बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, प्रिस्क्राईब बाय लोकल ऑथॉरिटी. हा ऍक्ट इम्प्लिमेंट करताना प्रत्येक इन्स्टिट्यूशन किंवा बॉडी किंवा गव्हर्नमेंट स्वतःचे काही रूल्स रेग्युलेशन्स टाकतील, तर हा ऍक्ट त्याच्यानुसार काम करणार. मग ठीक आहे ना, इथं लिहिले बघा, एक्सप्रेशन प्रिस्क्राईब शॅल बी कन्स्टिट्यूट अकॉर्डिंगली, जसं राहील तसं. तेव्हा पुढे पब्लिक ड्युटी इम्पॉर्टंट आहे. पब्लिक ड्युटी म्हणजे काय सांगितलं यात डिफाईन केलंय. तर आयोगाने विचारलं की पब्लिक ड्युटी हे कुठे सांगितलेलं आहे, ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. चॅप्टर नंबर 1 प्रिलिमिनरी, त्यामध्ये सेक्शन 2 डेफिनेशन, त्यामध्ये सबसेक्शन बी डिफाईन्स पब्लिक ड्युटी. ठीक आहे, पब्लिक ड्युटी कोण सांगते, सबसेक्शन बी. पब्लिक ड्युटी काय म्हणतो आपण, सार्वजनिक कर्तव्य. जे कर्तव्य बजावण्यात राज्याला किंवा जनतेला किंवा संपूर्ण समाजाला आस्था असते असे कर्तव्य. मीन्स अ ड्युटी इन द डिस्चार्ज ऑफ विच द स्टेट, पब्लिक और कम्युनिटी ॲट लार्ज हॅज अन इंटरेस्ट. अशी कुठली पण ड्युटी ज्यामध्ये स्टेटचे हित असतात किंवा पब्लिकचे किंवा कम्युनिटीचे असतात, म्हणजे त्याच्या डिसिजनचा इम्पॅक्ट कम्युनिटीवर होऊ शकतो, स्टेटवर होऊ शकतो किंवा पब्लिकवर होऊ शकतो. अशी कुठली पण ड्युटी त्याला आपण पब्लिक ड्युटी म्हणतो. ठीक आहे, एक्सप्लेनेशन सांगितले खाली. इन दिस क्लॉज स्टेट includes a corporation established by or under a central, provincial or state act or an authority or a body aided by the government or government company. ठीक आहे, पुढे सांगितलं सेक्शन सी, सबसेक्शन सी, सेक्शन 2 डेफिनेशन्स, त्यामध्ये सबसेक्शन सी यामध्ये सांगितले पब्लिक सर्वंट मीन्स व्हॉट. पब्लिक सर्वंट म्हणजे काय म्हणतो आपण, लोकसेवक. याच्यात 12 कॅटेगरी टाकलेल्या आहेत. 1 2 3 4 हे 4 5, तर असं 12 टाईपचे एक्सप्लेन केलेले आहेत. आपण प्रत्येक नाही बघू, पहिले 2 बघून घेऊ, तुम्ही नंतर वाचून घ्या. पहिले काय सांगितलं, एनी पर्सन इन द सर्व्हिस ऑर पे ऑफ द गव्हर्नमेंट ऑर remunerated by the government by fees or commission for the performance of any public duty. शासनाच्या सेवेतील किंवा शासनाकडून वेतन घेणारी किंवा कोणतेही सार्वजनिक कर्तव्य बजावण्यासाठी शासनाकडून फीच्या किंवा कमिशनच्या स्वरूपात परिश्रमिक दिली जाणारी कोणतीही व्यक्ती. थोडक्यात काय सांगायचंय, की जे पण लोक सर्व्हिसमध्ये आहे, जे गव्हर्नमेंटचे पैसे घेतात किंवा गव्हर्नमेंटकडून त्यांचा ड्युटी परफॉर्म करतात गव्हर्नमेंटच्या पैशावर, त्या लोकांना आपण पब्लिक सर्वंट म्हणून
कन्सिडर करू. दुसरं सांगितलं, सेकंड सांगितलं, एनी पर्सन इन द सर्व्हिस ऑर पे ऑफ लोकल ऑथॉरिटी. स्थानिक प्राधिकरणाच्या सेवेतील किंवा त्यांच्याकडून वेतन घेणारी कोणतीही व्यक्ती. इझी. त्यानंतर थर्ड सांगितले, एनी पर्सन इन द सर्व्हिस ऑर पे ऑफ कॉर्पोरेशन एस्टॅब्लिश बाय ऑर अंडर अ सेंट्रल provincial or state act or an authority or body owned by government or government company. ठीक आहे. केंद्रीय, प्रांतीय किंवा राज्य अधिनियमाद्वारे किंवा त्या कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलेल्या निगमाच्या अथवा शासनाच्या मालकीच्या किंवा शासनाद्वारे नियंत्रित किंवा अर्थसहाय्यित अशा कोणत्याही प्राधिकरणाच्या किंवा कंपनी अधिनियम 1956 च्या कलम 617 मध्ये व्याख्या करण्यात आलेल्या शासकीय कंपनीच्या सेवेत असणारी किंवा त्यांच्याकडून वेतन घेणारी कोणतीही व्यक्ती. थोडक्यात काय सांगितले, की असे कुठलं पण पर्सन जो त्याची सर्व्हिस करतो, ठीक आहे, पण त्याचा पगार एक तर सेंट्रल गव्हर्नमेंट देत असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट देत असेल, म्हणजे त्याचा पे ऑफ अ कॉर्पोरेशन अंडर सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट, किंवा ते कंट्रोल बाय स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, किंवा एडेड म्हणजे काय, ती संस्था चालवण्यासाठी पैसे गव्हर्नमेंट देत असेल. ठीक आहे. तर हे सगळे अशा गोष्टी किंवा असे सर्व्हिस यामध्ये येणार, पब्लिक सर्व्हंट मध्ये. नंतर एनी जज पण पब्लिक सर्व्हंट, कारण की तो त्याचा पगार तर गव्हर्नमेंटच देणार. including any person empowered by law to discharge whether by himself or as a member of any body of persons. ठीक आहे. यामध्ये जज वगैरे सगळ्या गोष्टी येणार, म्हणजे न्यायाधीश. तर हे सगळ्या गोष्टी जे 12, हे बघा 7 नंबरचं आहे, एनी पर्सन हू होल्ड्स अन ऑफिस बाय व्हर्च्यू ऑफ विच इज ऑथराइज ऑर रिक्वायर्ड टू परफॉर्म एनी पब्लिक ड्युटी. ठीक आहे. 8 नंबरचं, सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यासाठी प्राधिकृत व्यक्ती. बरोबर. त्यानंतर तुम्ही हे 12च्या 12 गोष्टी बघून घ्या. प्रत्येक गोष्टी इथं वाचणं काही शक्य नाही. युनिव्हर्सिटीचे चान्सलर, व्हाईस चान्सलर, हे पण चेअरमॅन, एम्प्लॉई, सेंट्रल गव्हर्नमेंटचे असो कुठले असो, सगळे पब्लिक सर्वंट म्हणून येणार, लोकसेवक. ठीक आहे. लोकसेवक हा 12 कॅटेगरीमध्ये सांगितलेला आहे. नंतर हा एक नवीन पॉइंट आहे, सेक्शन 2 मध्ये सबसेक्शन डी. आपण सी बघितला, आता डी बघत आहोत. अनड्यू ऍडव्हान्टेज, हे अमेंडमेंट नंतर आले, 2018 नंतर आले. अनड्यू ऍडव्हान्टेज मीन्स एनी ग्रॅटिफिकेशन व्हॉट एव्हर अदर दॅन लिगल रिम्युनरेशन. अनड्यू ऍडव्हान्टेज खूप महत्वाचं आहे. अनड्यू ऍडव्हान्टेज. आता काय होत असते, इथे लिहिलंय एक्सप्लेनेशन ए मध्ये सांगितलंय, द वर्ड ग्रॅटिफिकेशन इज नॉट लिमिटेड टू पिक्युनरी ग्रॅटिफिकेशन्स और ग्रॅटिफिकेशन इस्टिमेबल इन मनी. म्हणजे काय सांगायचं याला, की करप्शन असं नाही आहे की तुम्ही फक्त पैसे घेतले तरच भ्रष्टाचार. नाही, एखादा माणूस मला गिफ्ट देत असेल की साहेब माझं हे काम करा, तुम्हाला मी कार गिफ्ट करतो, साहेब तुम्ही हे काम करा, तुम्हाला मोबाईल देतो. तर ह्या गोष्टी पण करप्शन मध्ये आलेल्या आहेत. याच्या पहिले काय होतं, फक्त कॅशच होतं. 18 मध्ये त्यांनी काय टाकले, की अनड्यू ऍडव्हान्टेज म्हणजे तुम्हाला कोणी घर देत असेल, कोणी गिफ्ट देत असेल, कुठली प्रॉपर्टी किंवा कुठलं लँड किंवा कुठलं काही पण मनीच्या स्वरूपाच्या ऐवजी तुम्हाला तो एखादं फिजिकल गुड किंवा काही ऍक्टिव्हिटी गिफ्ट किंवा प्रॉपर्टी देत असेल, ते पण ऍज अ करप्शन म्हणून पकडलं जाईल. ठीक आहे. तर हे झालं अनड्यू ऍडव्हान्टेज मध्ये टाकण्यात आलं. त्यानंतर पुढचा आहे पॉइंट, चॅप्टर 2, अपॉइंटमेंट ऑफ स्पेशल जजेस. ठीक आहे. विशेष न्यायाधीश नियुक्त करण्याचा अधिकार. चॅप्टर 2 चं नाव काय आहे, विशेष न्यायाधीशांची नियुक्ती, अपॉइंटमेंट ऑफ स्पेशल जजेस. सेक्शन 3, 4, 5, 6 हे आहे चॅप्टर 2 मध्ये. सेक्शन 3 काय सांगते, विशेष न्यायाधीश नियुक्त करण्याचा अधिकार, पॉवर टू अपॉइंट स्पेशल जजेस. द सेंट्रल गव्हर्नमेंट और द स्टेट गव्हर्नमेंट मे by notification in the official gazette appoint as many special judges as may be necessary for such area or areas
for such case or group of cases as may be specified in the notification to try the following offense, namely पहिलं काय, any offense punishable under this act, any conspiracy to commit or any attempt to commit or any abatement of any of offenses specified in clause A. ठीक आहे, म्हणजे काय सांगायचं झालं की विशेष न्यायाधीशाची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. केंद्र शासन किंवा राज्य शासनाला या अधिनियमांतर्गत खटला चालविण्यासाठी विशेष न्यायाधीशांची नियुक्ती करता येईल. या कायद्याअंतर्गत शिक्षापात्र असा कोणताही अपराध या विशेष न्यायाधीशांच्या अधिकार क्षेत्रात येईल. विशेष न्यायाधीश हे सत्र न्यायाधीश किंवा अप्पर सत्र न्यायाधीश किंवा सहाय्यक सत्र न्यायाधीश असावेत. म्हणजे काय सांगायचं माहिती का, जर एखादी केस असेल करप्शन रिलेटेड, ठीक आहे, तर ती एका स्पेशल कोर्टमध्ये पण चालू शकते. त्यासाठी स्पेशल जजेस पण अपॉइंट करू शकतात, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट. आणि कुठलाही ऑफेन्स, एनी ऑफेन्स पनिशेबल अंडर दिस ऍक्ट, ठीक आहे, या ऍक्टमध्ये सांगितलेले आहेत ना, तुम्ही असे जर कामं केले तर ते भ्रष्टाचार अंडर येतील. ते सर्व कामाशी रिलेटेड जे काही असतील केसेस किंवा पनिशमेंट हे विशेष जजेस करू शकतात किंवा देऊ शकतात. ठीक आहे. A person shall not be qualified for appointment as a special judges under this act unless he is or has been a session judge or an additional session judge or an assistant session judge under the code of criminal procedure. कोणाला आपण अपॉइंट करू शकतो ॲज अ स्पेशल जज तेही सांगितलेले 2 मध्ये, सेक्शन 3 सब सेक्शन 2 मध्ये सांगितलेले आहे. सेक्शन 4, विशेष न्यायाधीशाकडून खटले चालविण्याजोगी प्रकरणे, केसेस ट्रायबल बाय स्पेशल जजेस. कलम 3 मध्ये उल्लेख केलेल्या अपराधांची, ठीक आहे, आता मला काय बोलायचं होतं की सेक्शन 3 मध्ये सांगितलेले की कुठले कुठले ऑफेन्सेस पनिशेबल आहेत अंडर दिस ऍक्ट. ठीक आहे, त्यासाठी स्पेशल जजेस अपॉइंट करण्यात आलेले आहेत. बरोबर, ठीक आहे. पण पुढे काय सांगितलंय, notwithstanding anything contained in the Code of Criminal Procedure 1973 or in any other law for the time being in force, the offences specified in subsection 1 of the section 3 shall be tried by special judges only. आता यात सांगितलेलं आहे की काही पनिशमेंट किंवा काही असे आहेत की जे यामध्ये डिफाईन केलेले नाही आहे सेक्शन 1 मध्ये, म्हणजे 3च्या सबसेक्शन 1 मध्ये. तसल्या गोष्टी पण स्पेशल जजेसकडच जातील. ठीक आहे, द ऑफेन्सेस स्पेसिफाईड इन सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 3 शॅल बी ट्राईड बाय स्पेशल जजेस ओनली, इथे सांगितलेलं आहे. पुढे सांगितलेलं आहे, एव्हरी ऑफेन्स स्पेसिफाईड इन सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 3 शॅल बी ट्राईड बाय स्पेशल जज फॉर एरिया विदिन विच इट वॉज कमिटेड or as the case may be by special judge appointed for the case, or where there are more special judges than one for such area, by such one of them as may be specified in this behalf by central government. थोडक्यात काय आहे, एखाद्या क्षेत्रासाठी एकापेक्षा अधिक विशेष न्यायाधीश नेमले असतील तर अशा बाबतीत केंद्र शासन ज्याची नियुक्ती करेल त्या न्यायाधीशाकडूनच खटला चालवण्यात येईल. ठीक आहे ना, एखाद्या क्षेत्रासाठी एकापेक्षा अधिक विशेष न्यायाधीश नेमले असतील तर अशा बाबतीत केंद्र शासन ज्याची नियुक्ती करेल त्या न्यायाधीशाकडूनच तो खटला चालवण्यात येईल. हेच सांगायचं आहे की एखाद्या एरियामध्ये 2-3 स्पेशल जजेस असू शकतात, पण कुठला ऑफेन्स कुठल्या जजने बघावं हे कोण सांगणार, मे बी स्पेसिफाईड बिहाफ बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे, where there are more special judges than one for such area, by such one of them as may be specified in this behalf by the central government. होप सो तुम्हाला कळालं मला काय बोलायचं आहे. नंतर सांगितले, वेन ट्राईंग एनी केस, म्हणजे आपण आता बघत आहोत सेक्शन 4 केसेस ट्रायबल बाय स्पेशल जजेस, त्यामध्ये सबसेक्शन 3 बघत आहोत. When trying any case, a special judge may also try an offense other than an offense specified in the section 3 with which the accused may under the Code of Criminal Procedure 1970 be charged as a same trial. काही गोष्टी अशा असतील की ज्या याच्यात स्पेसिफाईड नसतील सबसेक्शन 3 मध्ये, सॉरी सेक्शन 3 मध्ये, तर ते ऑफेन्सेस पण याच्या अंडर येतील, स्पेशल जजेसच्या अंडर येतील, बस बाकी काहीच नाही.
नंतर पुढे सांगितले द ट्रायल ऑफ एन ऑफेन्स शॅल बी हेल्ड as far as practicable on day-to-day basis and an endeavor shall be made to ensure that the said trial is conducted within the period of 2 years. म्हणजे काय, संबंधित खटला 2 वर्षाच्या कालावधीत निकाली काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु जर तसे झाले नाही तर न्यायाधीशांनी कारणे नोंदवून एका वेळेस 6 महिने असा एकूण 4 वर्षाच्या आत खटला निकालात काढावा इथे सांगितले. ठीक आहे. त्यांना सांगितलं काय की तुम्हाला 2 वर्षात हा निकाल लावायचा आहे. बट जर 2 वर्षात हा निकाल लावता नाही आला तर तुम्ही 6 मंथ एक्सटेंड करू शकता, असं 4 वर्षापर्यंत इथे लिहिले ना. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट द सेड पिरियड मे बी एक्सटेंडेड बाय सच फर्दर पिरियड फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग बाय नॉट एक्सिडिंग 6 months at a time. So, however, that the said period together within such extended period shall not exceed ordinarily 4 years in aggregate. म्हणजे तुम्हाला 2 वर्षात निकाल लावायचाच आहे. ठीक आहे. बट 2 वर्षाचा निकाल लागत नसेल तर तुम्ही 6 महिने एक्सटेंड करू शकता, पण तुम्हाला त्यासाठी तसं झालं नाही, जर 2 वर्ष निकाल लागला नाही तर तुम्हाला 6 महिने वेळ मिळणार, पण त्या न्यायाधीशाला तशी कारणे द्यावं लागेल की का आम्हाला 6 महिने पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्ही ते 6 महिन्याचा टाइम घेऊन एक्सटेंड करू शकता. असंच तुम्हाला 6 महिने 4 वेळा घेता येईल. कारण की टोटल 4 इयर्स मध्ये तुम्हाला तो निकाल लावायचाच आहे एनी हाऊ. 2 वर्षात तुम्हाला निकाल लावायचाच आहे, पण इन केस कधी कधी नाही लागला 2 वर्षात तर तुम्ही 6 महिने एक्सटेंड करू शकता. असं तुम्ही 6 महिने ॲट अ टाइम एक्सटेंड करू शकता, असं 4 वेळा करू शकता. कारण की सांगितले द सेड पिरियड टुगेदर म्हणजे हे 2 वर्ष आणि हे 6चे 4 वेळा सेड पिरियड टुगेदर विथ सच एक्सटेंडेड पिरियड शॅल नॉट एक्सिड ऑर्डिनरली 4 इयर्स इन ॲग्रिगेट. ठीक आहे. नंतर सेक्शन 5चं नाव आहे प्रोसिजर अँड पॉवर्स ऑफ स्पेशल जज. विशेष न्यायाधीश यांची कार्यपद्धती व अधिकार. ठीक आहे. तर ते तुम्ही आता वाचून घ्या. हे सगळं इझी आहे, काही एवढं डिफिकल्ट नाही आहे. मूळ जे होतं आपल्याला ते आपण बघितलेलं आहे. सेक्शन 6 मध्ये सांगितले पॉवर टू ट्राय समरली. म्हणजे काय, खटला आहे ना हा संक्षिप्त पद्धतीने चालवण्याचा अधिकार हे कलम सेक्शन 6 मध्ये सांगितलेलं आहे थोडक्यात. बरोबर. काही नाही, इझी आहे याच्यात सांगितलं. याच्यात पहा, in case of any conviction in summary trial under this section, it shall be lawful for the special judge to pass sentence of imprisonment for a term not exceeding 1 year. जर एखादा माणूस सेक्शन 6 नुसार जर तो दोषी सापडला तर त्याला जास्तीत जास्त 1 वर्षाची जेल होऊ शकते. ह्या गोष्टी तुम्हाला वाचूनच समजून जातात. काही आपल्याला आता जास्त वेळ घालून काही अर्थ नाहीये, कारण की हा सगळ्यात इझिएस्ट ऍक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण येऊ चॅप्टर 3. हा इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ऑफेन्सेस अँड पेनल्टीज. पहिला आहे 7 नंबरचा. ऑफेन्स रिलेटिंग टू पब्लिक सर्वंट बिंग ब्राइब्ड. लोकसेवकाने अयोग्य लाभ मिळवण्याबाबत. बरोबर. ऑफेन्सेस रिलेटिंग टू पब्लिक सर्वंट बिंग ब्राइब्ड. Any public servant who obtains or accepts or attempts to obtain from any person or undue advantage. सॉरी, काय सांगते, परत वाचू आपण. obtains or accepts or attempts to obtain from any person an undue advantage with the intention to perform or cause performance of public duty improperly or dishonestly or to forbear or cause forbearance to perform such duty either by himself or by another public servant. थोडक्यात काय सांगितलंय, कोणत्याही व्यक्तीकडून अयोग्य लाभ स्वीकारला किंवा मिळवला किंवा मिळवण्याचा प्रयत्न केला असेल व त्या बदल्यात आपले सार्वजनिक कर्तव्य करण्यात टाळाटाळ केली असेल, चुकारपणा केला असेल, अडथळा आणला असेल, असे कार्य करण्यास इतर लोक सेवकास प्रवृत्त केलं असेल, तुम्ही नाही केलं पण तुम्ही तुमच्या खालच्या ऑफिसरला सांगितलं असं करायला, स्टील यू आर गिल्टी, तरी मग असे पब्लिक सर्वंट ल आपण त्याचा गुन्हा नोंदवू शकतो. ऑफेन्सेस रिलेटेड टू पब्लिक सर्वंट बिंग ब्राइब्ड. हे झालं ए नंबरची सबसेक्शन 7 मधला सबसेक्शन ए. बी काय सांगते, ऑप्टेन्स और एक्सेप्ट और अटेम्प्ट टू ऑप्टेन an undue advantage from any person as a reward for the improper or dishonest performance of public duty for forbearing to perform such duty either by himself or another public servant. त्याच गोष्टी, कोणत्याही व्यक्तीकडून पारितोषण म्हणून अयोग्य लाभ स्वीकारला किंवा मिळवला किंवा मिळवण्याचा प्रयत्न केला असेल व त्या बदल्यात स्वतः किंवा अन्य लोकसेवकाने आपले कर्तव्य बजावू नये यासाठी अडथळा आणत असाल व त्याला
परावृत्त करत असाल किंवा आपले कर्तव्य अप्रामाणिकपणे बजावत असाल तर तुम्ही दोषी आहात कायद्याअंतर्गत. ठीक आहे. सी मध्ये सांगितले performs or induces another public servant to perform improperly or dishonestly a public duty or to forbear performance of such duty in anticipation of or in consequence of accepting an undue advantage from any person. आता हे जे ना ए बी सी कुठली पण केस हो, तुम्हाला पनिशमेंट किती राहील बघा. shall be punishable with imprisonment for term which shall not be less than 3 years but which may extend to 7 years and shall also be liable to fine. ठीक आहे. म्हणजे ए बी सी या तीन पैकी कुठलाही तुम्ही गुन्हा केला याकरिता त्याला कमीत कमी 3 वर्ष ते जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत कारावास आणि फाईन दंड, ठीक आहे, तो शिक्षा सुनावली जाऊ शकते हे सांगितलेलं आहे. ओके. त्यानंतर हा नवीन क्लॉज टाकलाय, सॉरी सेक्शन टाकलाय 7A म्हणजे का अमेंडमेंट नंतर आलाय. टेकिंग अनड्यू ॲडव्हान्टेज टू इन्फ्लुएन्स पब्लिक सर्वंट बाय करप्ट ऑर इलिगल मीन्स ऑर बाय एक्सरसाइज ऑफ पर्सनल इन्फ्लुएन्स. म्हणजे काय होणार, भ्रष्ट किंवा बेकायदेशीर किंवा वैयक्तिक प्रभावाचा वापर करून लोकसेवकावर प्रभाव टाकण्याचा अयोग्य लाभ मिळवणे. आता बघा, कधी कधी असं होऊ शकतं ना की सचिन तेंडुलकर आला, सलमान खान आला, ते मोठे मोठे लीडर आहेत, सेलिब्रिटी आहेत, हे आले आणि पब्लिक सर्वंटवर आपल्या पर्सनॅलिटीचा यूज करून त्याच्यावर इन्फ्लुएन्स करून काम करून घेतलं इलिगल. टेकिंग अनड्यू ॲडव्हान्टेज टू इन्फ्लुएन्स पब्लिक सर्वंट बाय करप्ट ऑर इलिगल मीन्स ऑर बाय एक्सरसाइज ऑफ पर्सनल इन्फ्लुएन्स. तर हे पण याच्या अंडर कव्हर करण्यात आले आता 7A मध्ये. एखादी व्यक्ती स्वतःसाठी किंवा इतर कोणासाठी अन्य एखाद्या व्यक्तीकडून अयोग्य लाभ स्वीकारत असेल, मिळवत असेल किंवा मिळवण्याचा प्रयत्न करत असेल व त्या मोबदल्यात एखाद्या लोकसेवकाला भ्रष्ट किंवा कायदेशीर मार्गाने किंवा स्वतःच्या व्यक्तिगत प्रभावाचा वापर करून अयोग्य लाभ पारितोषिक देण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तसा उद्देश असेल आणि त्याद्वारे संबंधित लोकसेवकाने किंवा इतर एखाद्या लोकसेवकाने आपले सार्वजनिक कर्तव्य बजावण्यात कसूर करावी किंवा अप्रामाणिक काम करावे असा प्रयत्न केल्यास अशा व्यक्तीला कमीत कमी 3 जास्तीत जास्त 7 इयर्स कारावास आणि पेनाल्टी होऊ शकते. इथे लिहिले whoever accepts or obtains or attempts to obtain from another person for himself or for any other person any undue advantage as a motive or reward to induce public servant by corrupt or illegal means or by exercise of his personal influence to perform or to cause performance of public duty improperly or dishonestly or to forbear or to cause forbear such public duty by such public servant or by another public servant shall be punishable with imprisonment for term which shall not be less than 3 years but which may extend to 7 years and shall also be liable to fine. म्हणजे काय, उद्या सलमान खान आला, तो त्याच्या स्वतःसाठी किंवा त्याच्या भावासाठी किंवा त्याच्या मित्रासाठी एखाद्या पब्लिक सर्वंटला इन्फ्लुएन्स करत असेल, त्याच्या पर्सनॅलिटी किंवा त्याचे फेमस तो सेलिब्रिटीचा जो आहे तो त्याचा इन्फ्लुएन्स तो करत असेल, त्याचा गैरवापर करत असेल आणि एखाद्या पब्लिक सर्वंटला चुकीचं काम करण्यासाठी त्याला सांगत असेल, त्याच्याकडून चुकीचं काम करून घेत असेल, तर तोही व्यक्ती, तो सलमान खान पण मग 3 वर्ष ते 7 वर्ष जेलात जाऊ शकतो. ऑफेन्स रिलेटिंग टू ब्रायबिंग ऑफ अ पब्लिक सर्वंट, एखाद्या लोकसेवकास लाच देणे, बरोबर ना. एनी पर्सन हू गिव्ज ऑर प्रॉमिस टू गिव्ह अन अनड्यू ॲडव्हान्टेज टू अनदर पर्सन. आता तुम्हाला तुमचं काम करून घेण्यासाठी जर तुम्ही प्रॉमिस केलं एखाद्या माणसाला की तुला मी जेवण देईल किंवा पार्टी देईल, तुम्ही माझं काम करून टाका, स्टील यू आर पनिश्ड, यू विल बी पनिश्ड, बरोबर. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अयोग्य लाभ देते किंवा देण्याचे वचन देते व असे करण्यामागे तिचा उद्देश सार्वजनिक कर्तव्य लोकसेवकाला अयोग्यपणे पार पाडण्यास किंवा अयोग्यपणे बजावल्यास त्याला पारितोषिक किंवा बक्षीस देणे. टू इंड्यूस अ पब्लिक सर्वंट टू परफॉर्म इम्प्रॉपरली अ पब्लिक ड्युटी, तुम्ही त्याला पैसे देण्याचं प्रॉमिस केले कायसाठी, त्या पब्लिक सर्वंटने त्याची ड्युटी इम्प्रॉपरली करावी. टू इंड्यूस अ पब्लिक सर्वंट टू परफॉर्म इम्प्रॉपरली पब्लिक ड्युटी, सार्वजनिक कर्तव्य लोकसेवकाला अयोग्यपणे पार पाडण्यास लावणे किंवा टू रिवॉर्ड सच पब्लिक सर्वंट फॉर इम्प्रॉपर परफॉर्मन्स ऑफ पब्लिक ड्युटी, किंवा अयोग्यपणे बजावल्यास त्याला पारितोषिक किंवा बक्षीस देणे. तर अशा लोकाला
असे शाल बी पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर टर्म विच मे एक्सटेंड टू 7 years और विथ फाईन और विथ बोथ. अशा व्यक्तीला 7 वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतो. पण पुढे सांगितलेलं आहे की तुम्ही प्रॉमिस केलं पैसे द्यायचं, पण तुमचं इंटेन्शन काय होतं? तुमचं इंटेन्शन होतं की मला या अधिकाऱ्याला पकडायचं आहे, या अधिकाऱ्याचं भांडं फोडायचं आहे, म्हणून तुम्ही पैसे दिले. पण हा ऍक्ट काय सांगतो? पैसे देणारा पण तेवढा दोषी आहे जेवढा पैसे घेणारा आहे. पण तुम्ही 7 दिवसाच्या आत जर कंप्लेंट केली तुम्ही वाचू शकता. पुढे सांगितलंय, प्रोव्हाइडेड दॅट द प्रोव्हिजन ऑफ दिस सेक्शन शॅल नॉट अप्लाय व्हेअर अ पर्सन इज कंपेल्ड टू गिव्ह सच undue advantage, provided further that the persons who compelled shall report the matter to the law enforcement authority or investigating agency within a period of 7 days from the date of giving such undue advantage. Provided also that when the offence under this section has been committed by commercial organization, such commercial organization shall be punishable with fine. परंतु एखाद्या व्यक्तीला लाच देण्याबद्दल भाग पाडले असेल तर अशा व्यक्तीस त्या कलमातील तरतुदी लागू होत नाहीत. तथापि त्याने 7 दिवसाच्या आत त्याबद्दल तपास यंत्रणा सूचित केले पाहिजे. तो ऑफिसर पण 7 दिवसाच्या आत कंप्लेंट करू शकतो की मला ती लाच घेण्यास याने जबरदस्ती केली, माझ्या म्हणजे धमकी दिली आणि मला लाच घ्यायला लावली. असं जर काही असेल तर तो ऑफिसर म्हणेल ना की यांनी फक्त मला बदनाम करण्यासाठी मला लाच दिली, पण ऍक्च्युली ती लाच घेण्यासाठी मला धमकी देण्यात आली होती किंवा मला घाबरवण्यात आलं होतं म्हणून मी ती लाच घेतली. तर असं काही असेल, इफ यू आर ऑनेस्ट, तुम्ही 7 दिवसात तुमच्या हायर ऑथॉरिटी किंवा लॉ एन्फोर्समेंट जे आहे त्यांना तुम्ही सांगू शकता किंवा इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे त्यांना तुम्ही इन्फॉर्म करू शकता. ठीक आहे, हे फॉर बोथ ऑफिसरसाठी पण आणि व्हिसल ब्लोअरसाठी पण आहे. ठीक आहे. तथापि त्याने 7 दिवसाच्या आत याबद्दल तपास यंत्रणेला सूचित केले पाहिजे. तपास यंत्रणेला सहाय्य करण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीने लाच दिली असेल तर त्याला वरील तरतुदींचा लाभ होणार नाही. इथं लिहिलंय. ओके, ठीक आहे. 9 नंबर काय सांगितलं? ऑफेन्सेस रिलेटिंग टू ब्रायबिंग अ पब्लिक सर्वंट बाय कमर्शियल ऑर्गनायझेशन. एखादा व्यापारी संघटनेने लोकसेवकास लाच दिली असेल तर. ठीक आहे. आता आपण काही एवढं बघू नये डिटेलमध्ये, वरच्या वर बघून घ्या. पर्सन इन चार्ज ऑफ कमर्शियल ऑर्गनायझेशन टू बी गिल्टी ऑफ ऑफेन्स. व्यापारी संघटनेने गुन्हा केल्यास तिचा प्रमुख दोषी असण्याबाबत. यामधलं तुम्हाला फक्त काय बघायचं आहे की त्याची शिक्षा किती आहे? एक्सटेंडेड टू 7 years. हे बी दिली, पनिशेबल विथ इम्प्रिझमेंट फॉर टर्म विच शॅल नॉट बी लेस दॅन 3 years बट मे बी एक्सटेंडेड टू 7 years. म्हणजे 3 वर्ष ते 7 वर्ष त्यांना जेल होऊ शकते. ठीक आहे. तर तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं की पेनल्टी किती आहेत. नंतर तुम्हाला स्वतःहून हा ऍक्ट कळून जाईल म्हणून मी आपण काही याला इन डिटेल जात नाही. सगळ्यात इझिएस्ट ऍक्ट आहे हा. 11. पब्लिक सर्वंट ऑब्टेनिंग अनड्यू ॲडव्हान्टेज विदाउट कन्सिडरेशन फ्रॉम पर्सन कन्सर्न इन प्रोसिडिंग और बिझनेस ट्रान्झॅक्टेड बाय सच पब्लिक सर्वंट. लोकसेवकाने केलेल्या कार्याशी किंवा व्यवहाराशी संबंधित व्यक्तीकडून लोकसेवकाने कोणत्याही मोबदल्याशिवाय अयोग्य लाभ प्राप्त केला. बरोबर. लोकसेवकाने केलेल्या कार्याशी किंवा व्यवहाराशी संबंधित व्यक्तीकडून लोकसेवकाने कोणत्याही मोबदल्याशिवाय अयोग्य लाभ प्राप्त करणे. नंतर सांगितले पनिशमेंट फॉर अबेटमेंट ऑफ ऑफेन्सेस. अपराधांना प्रोत्साहन देण्याबाबत शिक्षा. यात पण 3 वर्षाचा आहे बरं, 3 ते 7 वर्ष. 13 नंबरचं काय आहे? क्रिमिनल मिसकंडक्ट बाय पब्लिक सर्वंट. लोकसेवकाचे फौजदारी किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन. लोकसेवक त्याच्याकडे सोपविण्यात आलेल्या किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या मालमत्तेची अप्रामाणिकपणे अफरातफर करेल, स्वतःच्या उपयोगासाठी वापरेल किंवा इतर कोणास असे करायची संमती देईल, एखाद्या व्यक्तीच्या नियंत्रणाखाली संपत्ती फसवणुकीद्वारे प्राप्त करेल किंवा बेहिशोबी मालमत्ता बाळगेल व त्याचा उपयोग घेईल, यासाठी लोकसेवकाला 4 ते 10 वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो. म्हणजे काय होणार? आता एखादा मी समजा तहसीलदार आहे आणि मी काय केलं, मी माझ्या राईट्सचा चुकीचा यूज केला आणि एखाद्या गरीबाची जागा लुटून घेतली किंवा एखादी गरीबाची जागा माझ्या नावावर करून टाकली, त्याला फसवून त्याचे फेक डॉक्युमेंट लावून असं तसं करून, तर मी माझ्या पोझिशनचा मिसयूज करतो ना, हेच आहे ना. मग मी क्रिमिनल मिसकंडक्ट बाय पब्लिक सर्वंट. किंवा मी माझं जे मला गव्हर्नमेंटने फॅसिलिटी दिलेलं आहे त्याचा मी गैरवापर करत आहे. मला जी गाडी मिळाली किंवा मला बंगला मिळाला, मी तो कमर्शियल म्हणून यूज करत आहे किंवा ती गाडी मी भाड्याने लावून दिली कुठेतरी. तर तुम्ही असं काही करत असाल तर तुम्हाला मग जेल होणार. किती? 4 years to 10 years. ठीक आहे.
पनिशमेंट फॉर हॅबिच्युअल ऑफेंडर, वारंवार गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारास त्याला पण तेवढीच आहे शिक्षा, 5 वर्ष ते 10 वर्ष. त्यानंतर पनिशमेंट फॉर अटेम्प्ट, तुम्ही अटेम्प्ट पण केला असेल तरी पण प्रयत्न केल्यास शिक्षा, कलम 13 मध्ये विविध अपराध करण्याचा प्रयत्न केल्यास 2 ते 5 वर्षापर्यंत कारावास तसेच द्रव्यदंड असेल. whoever attempt to commit an offense referred to clause A of subsection 1 of section 13 shall be punishable with imprisonment for a term which shall not be less than 2 years, which may be extended to 5 years. Matters to be taken into consideration for fixing fine. 16 नंबरचा आहे. दंड निश्चित करताना विचारात घ्यावयाचे बाबी. आता यात काय सांगितले की कलम 7, 8, 9, 10, 13 किंवा 14 मधील गुन्ह्याचा दंड ठरवताना न्यायालय गुन्हा करून मिळवलेली संपत्ती लक्षात घेईल. बरोबर. जर तुम्हाला कुठल्या ऑफेन्स मध्ये पकडले की कुठल्या ऑफेन्सची तुम्हाला पनिशमेंट होणार, तर त्यासाठी काय कन्सिडर केलं जाईल की तुम्ही किती संपत्ती मिळवलेली आहे गुन्हा करून, मग त्याच्या प्रोपोर्शन मध्ये तुम्हाला फाईन देण्यात येईल. तुम्ही खूप जास्त भ्रष्टाचार केला असेल तर तुम्हाला खूप जास्त फाईन आणि खूप जास्त कारावास आहे. तुम्ही कमी असेल भ्रष्टाचार तर मग कमी राहील फाईन आणि कमी जेल मिळेल तुम्हाला असं. चॅप्टर 4चं नाव काय आहे? इन्व्हेस्टिगेशन इंटू केसेस अंडर द ऍक्ट. या अधिनियमाखालील प्रकरणाचे अन्वेषण, इन्व्हेस्टिगेशन. बरोबर. 17 नंबरचं सांगतो, पर्सन्स ऑथराइज टू इन्व्हेस्टिगेट. कोण आहे ऑथराइज टू इन्व्हेस्टिगेट इथे सांगितलेलं आहे. इन केस ऑफ दिल्ली स्पेशल एस्टॅब्लिशमेंट अँड इन्स्पेक्टर ऑफ पोलीस, म्हणजे दिल्ली विशेष पोलीस स्थापनेच्या बाबतीत पोलीस निरीक्षक राहील पर्सन ऑथराइज टू इन्व्हेस्टिगेट. बरोबर. नंतर इन द मेट्रोपॉलिटन एरियाज ऑफ बॉम्बे, कलकत्ता, मद्रास अँड अहमदाबाद and in any other metropolitan area notified as such under subsection 1 of the section 8 of Code of Criminal Procedure and Assistant Commissioner of Police. जर दिल्ली पोलीस असेल तर तिथं पोलीस निरीक्षकच ती ऑथॉरिटी राहील टू इन्व्हेस्टिगेट. ठीक आहे, की याने लाच घेतली की नाही घेतली. बट दिल्ली सोडून बॉम्बे, कलकत्ता, मद्रास, अहमदाबाद किंवा अशा अनेक मेट्रोपॉलिटन एरिया असतील तर तिथे कमीत कमी अन असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस इन्व्हेस्टिगेट करणार मॅटर. ठीक आहे. आणि एल्सवेअर बाकी ठिकाणी मग डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस और पोलीस ऑफिसर ऑफ इक्विव्हॅलंट रँक. इतर ठिकाणी पोलीस उपअधीक्षक किंवा समान दर्जाचा पोलीस अधिकारी. ठीक आहे. shall investigate any offense punishable under this act without the order of metropolitan magistrate or magistrate of first class as the case may be, or may make any arrest therefore without a warrant. बर, म्हणजे काय सांगितलंय, कुठल्याही आदेशाशिवाय कोणत्याही प्रकरणाचे इन्व्हेस्टिगेशन करू शकणार नाही किंवा तो अरेस्ट पण करू शकणार नाही सांगितलंय ना. हे बघा, shall investigate any offense punishable under this act without the order of magistrate or magistrate of first class as the case may be, or make any arrest therefore without a warrant. ठीक आहे. तुम्ही तपास करताना त्याला अटक करणे किंवा त्याच्यावर तपास करणे हे तुम्ही करू शकत नाही विदाउट कोणाची ऑर्डर, मॅजिस्ट्रेट. ओके. त्यानंतर काय आहे 17A, inquiry or investigation of offenses relatable to recommendation made or decision taken by public servant in discharge of official function or duties. लोकसेवक म्हणून असलेल्या अधिकार व कर्तव्य पालनाशी संबंधित आरोपांची चौकशी. या कायद्याअंतर्गत म्हणजे 17A अंतर्गत लोकसेवकाने एखादा गुन्हा केला असेल असा आरोप असेल व हा गुन्हा लोकसेवक म्हणून त्याला असलेल्या अधिकाराशी किंवा कर्तव्य पालनाशी संबंधित असल्याचा आरोप असेल तर कोणताही पोलीस अधिकारी पूर्वसंमतीशिवाय पुढील प्रकरणात चौकशी करणार नाही. कुठले 2 प्रकार आहेत ते? ए, आरोपाच्या वेळी एखादी व्यक्ती केंद्र सरकारची तसेच राज्य सरकारची किंवा तिच्याशी संबंधित व्यवहारामधील कर्मचारी असल्यास. बरोबर.
परत सांगतो 17A काय सांगते, लोकसेवक म्हणून असलेले अधिकार व कर्तव्य पालनाशी संबंधित आरोपांची चौकशी. हे सांगितले टायटल. खाली काय सांगितले, या कायद्याअंतर्गत लोकसेवकाने एखादा गुन्हा केला आहे असा आरोप असेल व हा गुन्हा लोकसेवक म्हणून त्याला असलेल्या अधिकाराशी किंवा कर्तव्य पालनाशी संबंधित असल्याचा आरोप असेल तर कोणताही पोलीस अधिकारी पूर्वसंमतीशिवाय पुढील प्रकरणात चौकशी करणार नाही. कुठले दोन प्रकरणात? एक, आरोपाच्या वेळी एखाद्या व्यक्ती केंद्र सरकारची तसेच राज्य सरकारची किंवा तिच्याशी संबंधित व्यवहारामधील कर्मचारी असेल. बरोबर. परंतु जर अयोग्य लाभ स्वीकारताना संबंधित व्यक्तीला जागेवरच अटक केली तर पूर्वसंमती घेण्याची आवश्यकता नाही. आता एखाद्या माणसावर आहे इन्क्वायरी बसलेली आहे की यानं भ्रष्टाचार केलाय, पण तो जर ऑफिसर जर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा कुठल्याही ऑथॉरिटीच्या कर्मचारी असेल तर त्याचे इन्व्हेस्टिगेशन करण्याच्या पहिले परवानगी घ्यावी लागेल. ठीक आहे. पण जर त्याला रंगेहात पकडलं असेल ना, तर परवानगी घ्यायचं काम नाही. डायरेक्ट तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकता. असं 18 मध्ये सांगितलं पॉवर टू इन्स्पेक्ट बँकर्स बुक. बँकरच्या वहीचे निरीक्षण करण्याचा अधिकार. अशी तपासणी पोलीस अधीक्षक करतील किंवा पोलीस अधीक्षकापेक्षा उच्च दर्जाचा अधिकारी करेल. ठीक आहे. नंतर 18A हे नवीनच आहे ऍक्ट. Provisions of Criminal Law Amendment Ordinance 1944 to apply attachment under this act. हे मनी लॉन्ड्रिंग रिलेटेड आहे. मनी लॉन्ड्रिंग. मालमत्ता जप्त करावी मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002 नुसार हे यामध्ये सांगितलेलं आहे 18A मध्ये. त्यामध्ये पुढे आहे चॅप्टर 5 सँक्शन फॉर प्रॉसिक्युशन अँड अदर मिसलेनियस प्रोव्हिजन्स. 19 प्रिव्हियस सँक्शन नेसेसरी फॉर प्रॉसिक्युशन. खटल्यासाठी पूर्व मंजुरी आवश्यक. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, पुढील प्रमाणे पूर्व मंजुरी असल्याशिवाय लोकसेवकाने कलम 7, 11, 13, 15. ठीक आहे. पुढील प्रमाणे पूर्व मंजुरी असल्याशिवाय लोकसेवकाने कलम 7, 11, 13, 15 खाली अपराध केला असल्याचे मानून न्यायालय त्याची दखल घेत नाही. हे बघा, प्रिव्हियस सँक्शन नेसेसरी फॉर प्रॉसिक्युशन यामध्ये काय सांगितले, लोकसेवक केंद्र शासनाचा किंवा केंद्र शासनाशी संबंधित सेवेत असेल तर त्या शासनाची मंजुरी पाहिजे. कोर्ट डायरेक्टली सेक्शन 7, 11, 13 आणि 15 च्या अंडर त्याच्यावर कारवाई करणार नाही. ठीक आहे. याच्या खाली त्याच्यावर अपराध केला असल्याचं म्हणजे सेक्शन 7, 11, 13, 15 च्या अंडर त्याने अपराध केला आहे असं न्यायालय मानणार नाही कधीपर्यंत, जर तो व्यक्ती केंद्र शासन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटशी रिलेटेड कुठल्या सर्व्हिसमध्ये असेल आणि त्या शासनाने मंजुरी दिली असेल, परमिशन दिली असेल की याच्या अगेन्स्ट तुम्ही इन्क्वायरी करू शकता किंवा प्रॉसिक्युशन करू शकता, तर तुम्ही त्याच्यावर तो ऑफेन्स किंवा तो गुन्हा त्याची पनिशमेंट त्याला देऊ शकते. ठीक आहे. याच्या विरुद्ध बऱ्याच लोकांनी तक्रार केली होती की हे लोक आयुक्त आणि लोकपालमध्ये काय होतं, कुठल्याही अधिकाऱ्यावर इन्व्हेस्टिगेशन करण्यापूर्वी गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते. त्याच्यामुळेच अपोजिशन वाल्यांनी याच्या विरुद्ध हे केलं होतं. जर तो माणूस स्टेट गव्हर्नमेंट असेल मग स्टेट गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागेल. इथे लिहिले ना, इन केस ऑफ अ पर्सन हु इज एम्प्लॉयड or as case may be was at the time of commission of alleged offense employed in connection with the affairs of union and is not removable from his office by or with sanction of central government of that government. म्हणजे कुठल्याही अधिकाऱ्याला डायरेक्ट काढून टाकता येणार नाही त्याने भ्रष्टाचार केला असेल तरी, विदाउट परमिशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. बस थोडक्यात एवढंच सांगायचं, बाकी काही नाही. पुढे 20 नंबरचं सेक्शन आहे, प्रिझम्पशन वेअर पब्लिक सर्वंट ऍक्सेप्ट एनी अनड्यू ऍडव्हान्टेज. लोकसेवक वैद्य परिश्रमिका व्यतिरिक्त पारितोषिक स्वीकारतो त्यावेळी गृहीतक. आता यात काय सांगितलंय, प्रिझम्पशन वेअर पब्लिक सर्वंट ऍक्सेप्ट एनी अनड्यू ऍडव्हान्टेज where in any trial of an offense punishable under section 7 or under section 11
it is proved that a public servant accused of an offense has accepted or obtained or attempted to obtain for himself or for any other person any undue advantage from any person, it shall be presumed, unless the contrary is proved, that he accepted or obtained or attempted to obtain that undue advantage as a motive or reward under section 7 for performing or to cause performance of public duty improperly, dishonestly, either by himself or by another public servant, or as the case may be, any undue advantage without consideration or for a consideration which he knows to be inadequate under section 11. म्हणजे यात काय सांगितलंय, सेक्शन 7 आणि सेक्शन 11 च्या अंतर्गत याने जर गुन्हा केला असेल आणि तो तो स्वतः किंवा त्याने त्याच्या ऑफिसमध्ये दुसऱ्या व्यक्तीला अनड्यू ॲडव्हान्टेज म्हणजे काय, की पैसे न घेता तुम्ही गिफ्ट किंवा लँड किंवा कार किंवा काही वेगळ्या स्वरूपाचा भ्रष्टाचार करत असाल तर हे पण याच्यामध्ये येणार या कायद्यामध्ये. बस एवढ्याच गोष्टी सांगितल्या, बाकी काही महत्वाचं नाही आहे. 21 मध्ये सांगितलं अक्यूज पर्सन टू बी कॉम्पिटंट विटनेस, म्हणजे काय सांगितलं, आरोपी व्यक्ती सक्षम साक्षीदार असणे. या कायद्याअंतर्गत शिक्षापात्र अपराधाचा आरोप असणारी व्यक्ती संबंधित खटल्यातील तिच्या किंवा तिच्यासोबत आरोप ठेवण्यात आलेल्या व्यक्तीच्या बचावासाठी साक्ष देऊ शकते. या कायद्याअंतर्गत शिक्षापात्र अपराधाचा आरोपी असणारी व्यक्ती संबंधित खटल्यातील तिच्या किंवा तिच्यासोबत आरोप ठेवण्यात आलेल्या व्यक्तीच्या बचावासाठी साक्ष देऊ शकते. ओके, म्हणजे तो माणूस स्वतः विटनेस राहू शकतो, अक्यूज पर्सन. बस मग आता याच्यात काहीच नाही. एक इम्पॉर्टंट कलम आहे सेक्शन 27, इम्पॉर्टंट आहे, ते बघून घ्या. अपील अँड रिव्हिजन, ठीक आहे, हे एक इम्पॉर्टंट आहे. नंतर ऍक्ट टू बी ऍडिशन टू एनी अदर लॉ, म्हणजे हा ऍक्ट वरचढ तसेच बाकी सर्व ऍक्ट पेक्षा हा कायदा इतर कायद्यांना वरचढ असणारच. 29 हे पॉवर टू मेक रूल्स, नियम बनवण्याचा अधिकार कोणाकडे आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट बाय नोटिफिकेशन इन ऑफिशियल गॅझेट मेक रूल्स फॉर कॅरिंग आउट द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट. ओके, म्हणजे सगळे अधिकार केंद्र शासनाकडे राहतील ऍक्टच्या अंतर्गत. 30 नंबरचा आहे रिपील आणि सेव्हिंग. या कायद्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंध नियम 1947 हा याच्या पहिलेचे जे पण आहेत ना गोष्टी त्या सगळ्या डिलीट करण्यात आल्या हे सांगितलेलं. म्हणजे द प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1947, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 1952 हे सगळे रिपील होतील हे सांगितलं सेक्शन 30 मध्ये. हा ऍक्ट लागू झाल्यापासून 1988 पासून. ओके, याच्यापूर्वीचे सगळे डिलीट होऊन याच्यापूर्वीचे सगळे ऍक्ट डिलीट होऊन हे सगळे 1988 मध्ये कंबाईन करण्यात आले. या कायद्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंधन अधिनियम 1947 व फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम 52 निरसित झाले आहेत, डिलीट करण्यात आले, रिपील करण्यात आले. आणि 31 नंबरचा आहे ओमिशन ऑफ सर्टन सेक्शन ऑफ ऍक्ट 45 ऑफ 1860, हे पण रिपील करण्यात आले, आता काही राहिलं नाही. ठीक आहे, चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3, चॅप्टर 4, चॅप्टर 5 हे ओल्ड मध्ये होतं, नवीन मध्ये काय आहे, चॅप्टर 1, 2, 3, 4 आणि 4A हे लक्षात ठेवा. ओके, तर आपण हा ऍक्ट आज शॉर्टकट मध्ये बघितला. माझा उद्देश होता की तू एका घंट्याच्या आत कव्हर करायचा, पण तू वेळ लागतोच. तुम्ही स्वतः वाचून घ्या, काहीच अडचण येणार नाहीये. इझी ऍक्ट आहे, सगळ्यात वाचल्यावर कळून जातो. आयोग कशावर विचारते क्वेश्चन हे इम्पॉर्टंट आहे, त्याच्या अंदरने विचारते जात. सेक्शन विचारते, सेक्शन 2 डेफिनेशन मध्ये सगळ्या डेफिनेशन तुम्ही पाठ करून ठेवा. इलेक्शन म्हणजे काय, इथे लिहिले ना डेफिनेशन. इलेक्शन म्हणजे काय, पब्लिक ड्युटी म्हणजे काय, पब्लिक सर्वंट म्हणजे काय, पब्लिक सर्वंटच्या 12 कॅटेगरी ते सगळ्या पाठ करा. ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय, अनड्यू ॲडव्हान्टेज म्हणजे काय, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी. त्यानंतर फक्त हे जे नावं, सेक्शन 3चं नाव काय, पॉवर टू अपॉइंट स्पेशल जज. मग पॉवर टू अपॉइंट स्पेशल जज कोणत्या सेक्शन मध्ये आहे, चॅप्टर 2 त्याचं सेक्शन 3 मध्ये आहे. केसेस ट्रायबल बाय स्पेशल जजेस कशात आहे, सेक्शन 4 मध्ये. हे असं लक्षात ठेवायचं. प्रोसिजर अँड पॉवर ऑफ स्पेशल जजेस कशा सांगितलेलं आहे, प्रोसिजर पॉवर ऑफ स्पेशल जजेस सेक्शन 5 ऑफ चॅप्टर 2. बस एवढं असं करायचंय.
याच्या आत काही कारण क्वेश्चन मी बघितले असेच क्वेश्चन आहेत. टायटल लक्षात ठेवा फक्त 7 याचे जे नाही बोल्ड लेटरमध्ये हे लक्षात ठेवा. आणि आतल्या शिक्षा 1 वर्ष आहे 3 वर्ष आहे ते विचारतील ना की सेक्शन 7 च्या अंतर्गत किती वर्ष शिक्षा आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे ना. इथे किती वर्ष आहे इथे सांगितलंय term shall not be less than 3 years but may be extended to 7 years and shall be also be liable to fine. हे सांगता आलं पाहिजे तुम्हाला की सेक्शन 7 च्या अंतर्गत किती वर्ष शिक्षा आहे 3 वर्ष ते 7 वर्ष. मिनिमम 3 वर्ष मॅक्झिमम 7 वर्ष आणि फाईन पण राहील असं. ठीक आहे प्रत्येक सेक्शनची फाईन आणि पेनल्टी आणि पनिशमेंट लक्षात ठेवा. ओके चालेल थँक्यू. आता आपण जवळपास सर्वच ऍक्ट बघितलेले आहेत. एक व्हिडिओ मला बनवायचा आहे की नोव्हेंबर महिन्यात आपली मेन्स आहे तर त्याच्यापूर्वी आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे त्याच्यावर आपण लवकरच काम करू. चालेल थँक्यू बाय.